मंडळी, मनोरंजनाच्या पटावर विनोदाचा डाव मांडायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य सत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आपली लग्नाळू प्रिया पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे वर संशोधनासाठी. चला बघूया आज तिला यश मिळतंय की नाही तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल वालेकर, ओंकार राऊत आणि भांडूपचा शशी कपूर, निखिल बने यांना. गाइस, दोस्तों, दूर से देखो तो मेला लगता है. सही मैम, दूर से देखो तो मेला लगता है, पास जाकर देखो तो हर आदमी अकेला लगता है. नाही का रे रमेश? लांब न दिसतोस, मुलींच्या घोळक्यात पण आहेस एकटाच ना. आणि काय कर्ल्स केलेत नवीन? तुला काय वाटलं कर्ल्स केलेस तर मॅचिंग मॅचिंग करत धावत येईन मी तुझ्याकडे? मला कर्ल्स मेंटेन करायच्या टिप्स देतेस का? कशाला देऊ मी टिप्स? चार चौकात जेव्हा कवी श्र नावाने थुकरट कविता ऐकवतोस तेव्हा येतोस टिप्स मागायला? हे करतोस तेव्हा येतोस टिप्स मागायला? प्लीज. आणि कर्ल्स मेंटेन करशील, चेहऱ्यावर जी उदासी आहे त्याचं काय करशील? माझ्यावर अन्याय होते, माझ्यावर अन्याय होते, याचं हे जाणारच नाही कर्ल्सनी. असो, थोड आहे हम वो गलियां जिथे मला थुंकायचंही नाहीये. खरं तर हे मी आधीच करायला हवं होतं, पण आधी हे सुचलं नाही आणि आता सुचलंय तर आधीच आलाय माझ्या आयुष्यात. हो, त्याचं नाव आधी आहे. हो, एस्थेटिक्सचं खूप ज्ञान आहे त्याला. कसं कॉम्बिनेशन करायचं, कुठली गोष्ट कशासोबत छान दिसेल त्याला इतकं परफेक्ट कळतं ना. म्हणजे त्याच्या मिडास टचने दगडाचंही सोनं होईल. माझ्या आयुष्याचं सोनं करून घेण्यासाठी आज आली आहे मी इथे. आधी तू माझा आधी, मी तुझा पुरुष. नाही, सॉरी. तूच माझा आधी, तूच माझा पुरुष. फोकस, रिलॅक्स. हा, रमेश बेट कर, तू आता वेट कर आणि जमलं तर केस स्ट्रेट कर. आधी. मॅडम तुम्ही? हा, किती दिवसांनी सिरीज आली ना मॅडम? एक्सलेंट थिंग्स टेक टाइम. विषय सापडत नव्हता ते सरळ सांगा ना. BTW. काय? बाय द वे. एवढ्या वेळात इंग्लिश शिकलास? येस मॅडम. आज तरी बिल देऊन जाल ना मॅडम? ए, बिल पण देणार आणि आधीला माझं दिल पण देणार. लाजतायत म्हणजे बिल देणार. तोपर्यंत एक काम कर, हे चॉकलेट घे आणि इथून दफा हो. गो. चॉकलेट दिले म्हणून नाही तर ए. येतो. लेट झालाय आधी, मी आले आधी. प्रियदर्शिनी, स्टॅच्यू. पटकन हलू नकोस. माझं हृदय जरा नाजूक आहे. हा सौंदर्याचा हिमालय तो सहन नाही करू शकत. लाजमी है महफिलों में बवाल होना, लाजमी है महफिलों में बवाल होना, एक तो हुस्न तौबा तौबा और होठों का लाल होना. याला म्हणतात कविता. कविश्र कवित आहेस तू. हाय आधी. पाठ करून आलास हे? अजिबात नाही. जी कविता समोर होती ती फक्त वाचली. मरून जाईन यार मी आत्ताच. कसं सुचतंय तुला हे सगळं? नाही प्रियदर्शनी, काय आहे, मी आपली डेट परफेक्ट करण्यासाठी मी परफेक्ट वागायचं ठरवलंय. परफेक्ट बोलायचं, परफेक्ट हसायचं, परफेक्ट बसायचं आणि परफेक्ट तुला गिफ्ट द्यायचं. वाव. फॉर परफेक्ट डेट. परफेक्टली बसूया. ओ प्लीज 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 प्लीज. कुठे तुला कुठे बसायचंय? ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू.
काय झालं? इथे बसतेस का? दोघे एकाच खुर्चीत आताच. इट वुड बी नॉट परफेक्टली परफेक्ट ऑन द फर्स्ट डेट. चुकली, मस्करी चुकली. Yes. सॉरी. ऍक्च्युली मी सांगू का तुला? काय? खुर्ची खरं अशी सरकवायची नसते. हा, अशी ना? नाही नाही नाही, तशी नसते सरकवायची. एक हात इथे, एक हात इथे आणि मागे करायची. जोर नाही लावायचा. काय करायचं? एक हात इथे, एक हात इथे, अलगद मागून उचलायची, मागे घ्यायची, खाली ठेवायची. आवाज न करता सरकवलेली खुर्ची इज द परफेक्ट सरकवलेली खुर्ची. प्लीज सीट, प्लीज सीट. आणि मुलगा असताना तर मुलींनी खुर्ची सरकवूच नाही. ऐक. यू आर अ लेफ्ट साइडेड ब्युटी. म्हणजे तुझी चेहऱ्याचा डावी बाजू जी आहे ना ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. ओ, या या थँक्यू. जरा अशी तिरकी हो. इथे इथे नाही, इथे हो. इथे अजून अजून. संपली मान. आय एम सो सॉरी. थोडी वरी. एकच मिनिट थांब, एकच मिनिट थांब, अशीच थांब. हा नाही आला चांगला. नाही, अप्रतिम आलाय, अप्रतिम आलाय. दाखव ना. नाही, तुझी नजर लागेल, सॉरी. अरे यार, दाखव ना प्लीज. वाव. प्रियदर्शिनी, मान. हा हा. ऍक्च्युली तू अजून परफेक्ट दिसू शकतेस. कॅन आय टच यू? मिडास टच. सॉरी. सॉरी, तू काय विचारलो? मला केसांना स्पर्श करायचा. सॉरी. हा नाही नाही, पुढच्या पुढच्या. ओके. हा, एकच मिनिट, एकच मिनिट. अगं बाई. तोंडात जाते. ठीक आहे, ठीक आहे. आत्ता तू प्रियदर्शिनी दिसतेस. म्हणजे आधी तू फक्त दर्शिनी दिसत होतीस, आता प्रियदर्शिनी दिसते. मला इतकं भारी वाटतंय सांगू. म्हणजे ऍक्च्युली हा 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 ऍक्च्युली ना आधी बऱ्याच जणांनी माझं नाव घेतलं, पण तू जसं घेतोयस ना तसं कोणीच नाही घेतलं. कारण मी परफेक्टली घेतोय. प्रियदर्शिनी, काय काय जग ना अस्ताव्यस्त आहे. काय त्याला सुंदर बनवायचं असेल, परफेक्ट बनवायचं असेल तर तर त्याच्यात थोडे बदल करावे लागणार की नाही? आणि त्यासाठी आमच्यासारखी एस्थेटिक समजणारी, समजून घेणारी, समजून पाहणारी, समजून सांगणारी खबरे कळलं कळलं. ही जी लोक आहेत ती जास्त महत्वाची आहेत. येत आहे का तुझ्या लक्षात? समजी तुम? हा हा. समजी? हो. नाही समजी? नाही कळलं मला. नाही, खरंच नाही समजी. अरे कळलं. लेट मी एक्सप्लेन. कळलं, मी सांगते. नाही नाही, आता हा ग्लास बघ, हा ग्लास बघ, किती अस्ताव्यस्त आहे. हा अस्ताव्यस्त आहे. हा, कारण तो गोल आहे. मग तो षटकोनी असता तर काय फरक पडला असता? फरक पडला असता. हा. फरक पडला असता. वर बघ, वर बघ. छप्पर कुठल्या कोण्यात आहे? कोण्यात नाही, वर आहे. राजा, छप्पर कोण? षटकोनी आहे ना छप्पर. हा. मग छप्पर जर षटकोनी आहे तर आपलं फ्लोरिंग पण षटकोनी पाहिजे होतं. हे टेबल पण षटकोनी, त्याच्यावरचं प्लेट षटकोनी, हे कापड षटकोनी, ग्लास षटकोनी, हे षटकोनी, हे षटकोनी, हे षटकोनी, टिश्यू षटकोनी, सगळे षटकोनी पाहिजे होतं. षटकोनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं. सगळे चौकोनीच सांगत होते सर. तुम्ही आल्यापासून कळतं मला हे षटकोनी, नाही तर आम्ही चौकोनी चौकोनी हेच करतोय. हे बोलले षटकोनी षटकोनी. कळलं कळलं. आमचे मालक पण ना. कळलं कळलं कळलं. मुळात तुला कळतंय मला का? कळतंय, मला कळतंय. पण आपण इथे अर्धा तास वगैरेच थांबणार आहोत ना, तर मग काय फरक पडतो? षटकोन बिटकोन जाऊ देत ना. हा नाही, पण अजून सुंदर दिसलं असतं, अजून परफेक्ट दिसलं असतं. एवढं यासाठीच, यासाठी. ते कळलं मला. प्रियदर्शिनी, मान. हा हा हा. मान मान मान. काय खाशील? सँडविच? आवडेल मला सँडविच. फक्त सँडविचच्या कडा आहेत ना करेक्ट झाल्या पाहिजेत. म्हणजे ना स्क्वेअर असला पाहिजे. रॉम्बस झाला ना. मग काय खातोस? अजून काय खातोस? एनिथिंग. इडली. इडली? 2 इडली सांबार. इडली गोल आणू का षटकोनी आणू? शट अप अँड गो. नाईस. गो गो गो. चॉकलेट लक्षात ठेव. येस, ते बोलणारच. जा जा. फारच ह्युमरस स्वेटर आहे. आणि असा वेटर. असं असं. मॅडी येस. प्रियदर्शिनी, प्लीज मान हा, ठेव ना. हा, तू मान. खूप सुंदर दिसतेस, परफेक्ट दिसतेस. म्हणजे तू मी माशाल्लाह एक दिसते. टेकू देऊ का फक्त मानेला? म्हणजे खरं तर नको, पण
पण पण अशी छान दिसतेस ग तू म्हणून म्हंटल. अरे पण असं कसं खाणार ना, सांबार पडेल ना इथे. अगं मी पुसेन ना पडलं तर, आणि मी आहे की नाही भरवायला. आई ग. पण तू अशीच तिरक्या मानेनी राहशील ना आयुष्यभर, मला खूप आवडेल, कारण तू परफेक्ट दिसतेस. ओके, कळलं. तिरकीमान परफेक्ट. Yes. घरी कोण कोण असतं तुझ्या? माझ्या घरी आई, बाबा, मोठा भाऊ आणि आणि मी. मग त्यात एवढं तोंड काय पाडायचंय? नाही ग, मी काय आमचा फॅमिलीचा ना बॅलन्स हुकवलाय. माझ्यामुळे फॅमिली थोडी मिसमॅच झाली आहे. म्हणजे माझ्या आई बाबांना माझ्या 2 मुलं असण्यापेक्षा ना एक मुलगा आणि एक मुलगी असायला पाहिजे होती. मस्त झालं असतं. म्हणजे करेक्ट कुटुंब, परफेक्ट कुटुंब. म्हणजे आई मुलाची एक जोडी, बाप मुलीची एक जोडी, लहान भाऊ म्हणजे मोठा भाऊ, लहान बहीण आय अंडरस्टँड. कळलं. परफेक्ट सुंदर एक वाव झालं असतं. पण अरे माझ्यामुळे ते, अरे ठीक आहे, पण त्यामुळे थोडं असं हे काय वाटतं. आता आपल्या हातात असतं का? आणि मुलगा मुलगी काय फरक पडतो ना शेवटी. नाही, फरक पडतो प्रियदर्शिनी. काय आहे, कारण चौकोनी कुटुंब जे आहे ते परफेक्ट कुटुंब आहे असं म्हटलं जातं. मी मुलगी पाहिजे होतो यार. तुला काय मुलगा असल्याचं दुःख होत? ऑफकोर्स प्रियदर्शिनी. अगं काय म्हणजे जर तुझ्यामुळे तुझी फॅमिली परफेक्ट नसेल, सुंदर नसेल, ती बेढब होत असेल, तर तुला वाईट नाही का वाटणार? अरे पण आता काय करू शकतो आपण त्याबद्दल? दुःख थोडी करणार आहेस तू. प्रियदर्शिनी, मान. येस येस मान. ऍक्च्युली ना रोमॅन्टिक वाटतंय खूप, पण ना अवघडायला लागलं असं खूप. सतत तिरक्या नजरेने जगाकडे बघते मी असं वाटतंय. नाही बरोबर आहे, अवघड होणारच. काय परफेक्ट दिसायचं असेल तर थोडे कष्ट तर घ्यावेच लागणार की नाही पण असू प्रियदर्शिनी? देत, असू देत ना, जसं आहे तसं असू देत ना. नाही का असू दे, ए. का असू दे, आहेत ते का असलं पाहिजे? अरे अरे आपण बदल करूया ना, आपण ह्युमन बिंग्स आहोत. तू बघितलंयस का जगाकडे? जग किती चुकीचं आहे. नकाशा बघितलायस का जगाचा? कुठेही आहे, कसंही आहे, काहीही आहे. म्हणजे ते मधले निळे गॅप्स तर मला एवढे बोर होतात. निळे गॅप्स नाही, समुद्र आहेत ते. आपण ते बोर होतात. बोर होतात म्हणजे तुझ्या बोर होण्यासाठी नाहीयेत ते तिथे. ते तसंच आहे. नकाशा हा काय कुठल्या चित्रकाराने काढलेले चित्र नाहीये आधी. हा. ते तसंच आहे. मोठा स्फोट झाला, जग तयार झालं, पृथ्वी तयार झाली, आणि तेव्हापासून पृथ्वी अशीच आहे. पण ती अशीच का असली पाहिजे? अरे ती अशीच का असली पाहिजे? आपण बदलू का नाही शकत ती? तू पृथ्वी बदलणार आहेस? ऑफकोर्स. बघ ना तू आता ते सार वाळवंट मोनोटोनस सँडी अरे लावा ना, कशाला लावा ना तिकडे? पाम झाड लावा, उगवा मोठी मोठी अशी वटवृक्ष लावा तिकडे, वडाची झाडं लावा. अरे तळी टाका, विहिरी टाका, असे ऍड करा ना, डॅम टाका, ग्रीन 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 करा, वॉटरी करा. असं सँडी नको. अरे तिथे वॉटरी नाहीये म्हणून तिथे सँडी आहे. कुणीतरी ठरवून 1200 ट्रक ओतलेत का तिथे सँडचे? असं नाहीये ना ते. कार्यानुभवची वही नाहीये. तळी चिकटवा, वडाचं झाड लावा, वाळवंट, असं नाहीये ते. अरे पण आपण ह्युमन्स आहोत. अरे पण म्हणून वाळवंटाचं तू काय बर्फ पाडणार आहेस तिथे? काढू शकतो बर्फ, आपण काहीही करू शकतो. आता मला सांग, हत्तीची सोंड काढली आणि आपण घोड्याला लावली तर घोडा किती तजेलदार दिसेल, परफेक्ट दिसेल तो. पण मुळात हत्तीला हत्तीची सोंड नसेल तर तो हत्ती दिसेल का? हत्तीची सोंडच त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे तो लोद्या होत चालला. दिसेल ते खायचं, दिसेल ते आत टाकायचं. अरे का? तसं त्याला डाएट प्लॅन द्या, त्याला इंटरमिडिएट करवा. त्याचा हक्क नाहीये का सुडवून दिसायचा? त्याचा हक्क नाहीये का परफेक्ट दिसायचा? का त्यांनी एवढंच राहायचं मला सांग? अरे हो की नाही? निसर्गच तसा आहे. नाही आय लव्ह परफेक्शन, आय लव्ह सुंदरता. अरे तसं नाही हो तसं. का नाही तसं? तू मान कर ना अशी. अरे काय सारखी मान 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 मी काय सुनील शेट्टी असं बोलायला सारखं? ऍक्च्युली परफेक्ट सुनील शेट्टी असं आहे. मुळात सुनील शेट्टी कसा बोलतो हे बोलायला आपण भेटलोय का? नाही, माझं एवढंच म्हणणं होतं की परफेक्ट पाहिजे, सुंदर पाहिजे, एवढं. कशाला सगळं परफेक्ट पाहिजे? जाऊ देत ना. नाही प्रियदर्शिनी, परफेक्ट पाहिजे. नको रे, परफेक्ट पाहिजे. मान आधी मान नको. मान अरे मान नको, मान आधी मान नको. मान. लेट मी एक्सप्लेन यू. ठीक आहे तुला पटेल माझं. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम माहितीये? त्याचं काय? तो अख्खा कार्यक्रमच चुकलेला आहे. आ? नावापासूनच चुकलेला आहे. काय? स्य, त्रा, स्ट्रा, सगळी जोडाक्षर आहेत नावात. कॉमेडी शो आहे का मराठीचा वर्ग आहे मला सांग?
अरे त्याने काय कॉमेडी शोचं नाव कसं पाहिजे? बसा हसा थेट. लोकांना कळतंय बघून काय करायचंय, बसायचंय हसायचंय. महाराष्ट्राची हास्य करायचं काय? मी जत्रेत जाणार आहे, जत्रा माझ्याकडे येणार आहे, मी व्हर्च्युअल जत्रा बघणार आहे का, मी विकत घेणार आहे, पण कळणार कसं? बसा हसा परफेक्ट नाव, सुंदर नाव. असं कसं बसायचं? आता प्राजक्ता काय असं म्हणणार का की प्रेझेंट स्वागत आहे बसा हसामध्ये का? नाही एनजी कसं वाटतंय? मुळात त्या प्राजक्ताला आधी काढा कार्यक्रम. अरे तू सगळ्यात चुकलेली व्यक्ती कोण असेल हास्य जत्रेमध्ये तर ती प्राजक्ता माळी आहे. अरे तिचा डान्स बघतात लोक, त्याच्यासाठी कार्यक्रम बघतात लोक. एक्झॅक्टली. कॉमेडीचा कार्यक्रम आहे का डान्सचा कार्यक्रम यू आर कन्फ्युजिंग ऑडियन्स. ऑडियन्सचं काय होतं, अरे प्राजक्ताचा डान्स, आईला प्राजक्ता काय डान्स करतेस, हा हा वा वा वा, आणि मग नो दत्तूला नाचवा सुरुवातीपासून असं झालं पाहिजे. प्रेक्षकांना तुम्ही नका चान्स देऊ मध्ये काहीतरी. आणि त्या ताम्हणकरला आधी काढा प्लीज. प्लीज त्या ताम्हणकरला काढा. काय प्रॉब्लेम आहे? अरे माझं काय पर्सनल हे नाहीये, पण तिला काढा. अरे ती स्टार फेस आहे, तू काय बोल? एक्झॅक्टली. कॉमेडी फेस आहे का? आपल्याला स्टार फेस नको आहे, आपल्याला कॉमेडी फेस हवा आहे तिकडे. जसं की श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, मंदार मांडवकर, निखिल बने, विराज जगताप, ज्यांच्याकडे बघून मंदार असं झालं पाहिजे. मग त्याला लाफ्टर देतात लोक आणि मध्येच सई ताम्हणकरचा चेहरा. मग लोकांचं कसं होतं, आई ग लोकांचं सिरियसली असं होतं. लोकांना कळत नाही हसायचंय का उसासे सोडायचे. अरे त्यामुळे फक्त लाफ्टर असं असलं पाहिजे. मग प्रसाद लोकांचं काय? त्यांची आहे की डिश किंवा कॉमेडी किस्स्यांची अरे असतात त्यावर लोक. हे बघ त्यावर कसं- लोक हसतात किंवा अभिनय तरी करतात अरे, हसायचा, पण अरे. हसणं असतं. हे बघ तो कार्यक्रम मुळात खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी आहेत, सर्व समावेशक कार्यक्रम आहे तो. एक्झॅक्टली. सगळ्या गोष्टी आहेत, फक्त कॉमेडी नाहीये. अरे तू काय बोलतोय? एक मिनिट, नाही. हे माझं सांगत नाहीये, मी फक्त तो शो परफेक्ट करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी बोलतोय. कळलं प्रियदर्शिनी मला ना- प्लीज तू मान तिरकी ठेव. तू अरे परफेक्ट नाही. किती तिरकी ठेवू आता, अशी खाली पडेल ना मी खाली. नाही मान तिरकी ठेव, मान तिरकी ठेव. डावी बाजू सुंदर म्हणते, उजवी मोडेल माझी डावी सुंदर करण्यात. काहीतरी बोलतोयस. कुठे मानेमध्ये कुठे अडकलास? अरे माझ्या चेहऱ्याचं सौंदर्य बघ ना, एवढं कळ्या बघ ना माझं. काय बघू? कळ्या. ओ यू मीन खड्डे. एक मिनिट, तू काहीही बोल, माझ्या खळ्यांना खड्डे म्हणायचं नाही, त्या खळ्या आहेत. प्रियदर्शिनी मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतो, खळ्या फक्त प्रीती झिंटाला आहेत. बाकीच्या मुलींना ज्या आहेत ते खड्डे आहेत, ते त्यांनी बुजवा. तुझ्या गल्लीतले रस्ते आहेत ते बुजवायला, खड्डे बुजवायला सांगतोयस मला? लोक मरतात या खळ्यांवर. ते मूर्ख आहेत. जी लोक या खळ्यांवर मरतायत ती बर्बाद होणार. ती बर्बाद होणार आहेस. सगळ्यात आधी तू बर्बाद होशील, मूर्ख माणसा. खळ्यांवरती जे मरतात ते बर्बाद होणार आहेत. मुळात माझ्या खळ्यांवरती लोक मरतात, खळ्यांवरती लोक कविता करतायत. इतकं सगळं तू काय मला काय करते? गपरे जा रे, काय मान तिरकी करतोय? अशा तिरक्या मानाने संसार करणार आहे मी. मला आवडेल. हे बघ. आवडेल म्हणजे थोपणार कशी? अशी थोपणार आहे मी. ऐक, काहीतरी ऐक, बोलतोय. बघ ते परफेक्ट करताय सौंदर्य तुझं. कसलं परफेक्ट अगं करतोय? कारण तुझी अनुवटी फक्त अनुवटी आहे अगं. काय बोललास तू? हनुवटी फक्त हनुवटी? मग इथे काय कुंडीला झाडू उगू इथे हनुवटीत? काहीतरी काय इथे काय दाढी वाढू हनुवटीवर? काय करू हनुवटीचं? एकच मिनिट, मान तिरकी कर. काय करतोय हे? काय करतोय? काय केलंस हे? काय केलंस तू हे? मी तुला सौंदर्य बहाल केलेलं आहे. तू कोण आहेस मला सौंदर्य बहाल करणारा? अरे तू बेढप माणूस. तू स्वतःकडे बघ आधी, स्वतःचं सौंदर्य बघ आधी. मुलगा नाही मुलगी
मुलगी नाही, तू जन्मालाच यायला नको होतास म्हणजे या जगात जरा परफेक्शन आलं असतं. परफेक्ट रागवतेस, फक्त थोडा अजून स्वर वर पाहिजे. मी ना परफेक्ट गोष्ट शोधी ना तुला हाणायला. ऍस्थेटिक्सच्या चोथ्या, कळलं तुला? मूर्ख आपला काहीतरी सौंदर्य बहाल करतोय. मुळात हे जग परफेक्ट आहे आणि तुझ्यासारख्या माणसाने इम्परफेक्ट केलं या जगात. ठेव इथे. मान सरळ कर, नाही तर मी कायमची अशी करेन. चल चल. तर खा इडली खा. कशी खातोस, कुठल्या बाजूने खातोस म्हणजे ती तुला गोड लागेल, परफेक्ट लागेल. बरोबर गोल आहे ना की रॉम्बस आहे इडली. ऍक्च्युली मोहरी थोड्या अनइवन आहे, सो ते परफेक्ट. सगळ्या मोहरी ना एकत्र पी, नाहीतर ओते हा सांबार तुझ्या डोक्यावर म्हणजे तुला कळतील मोहरी कशा आणि काय आहेत. पिंडो कुठचा. मी निघतो, तू परफेक्टली चिडलेली आणि नाही तर परफेक्ट चप्पल येईल तुझ्या तोंडावर. निघ. आय एम सो सॉरी. एक परफेक्ट बाय करू का जात? रमेश बेटकर, एकदा भेट तर. मॅचिंग. वा जोरदार टाळ्या. अतिशय परफेक्ट परफॉर्मन्स. बघा तुमचा ढिंचॅक परफॉर्मन्स आमला हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाद? एकच मिनिट. विराज ये. बस. दादा, त्यापेक्षा आपण राऊतला काढू. वा विराज. वा विराज नाही, ही होती माझी डिचक्याव कॉमेडी. वा, भन्नाट विषय होता. खूप दिवसांनी सिरीज आली आणि प्रचंड रिफ्रेशिंग नोटवर आली. वा प्रिया, बहारदार, अफलातून. थँक्यू सर. फारच मजा आली म्हणजे. आणि जाहीर सांगतो, तुझ्या खळ्या फार गोड आहेत. ओमकार वंडरफुल कॅरेक्टर प्ले कर. क्या बात आहे. म्हणजे हे कॅरेक्टर याच्या इतकं परफेक्ट दुसरं कोणीच नाही करू शकत. थँक्यू सर, थँक्यू. अफलातून फार मजा आली. आणि बने मानेची जी एंट्री होती, आहा, पैसा वसूल. अभिजित पवारसाठी पण एकदा टाळ्या वाजल्या Yes, पाहिजे. yes, कॉन्सेप्टही yes. त्याची, लिखाणही त्याचं. प्रचंड बहारदार, प्रचंड रिफ्रेशिंग परफॉर्मन्स. मज्जा आली. थँक्यू सर. सई. वंडरफुल परफॉर्मन्स. फार मजा आली. मला असं वाटतं की परफेक्शन फक्त आनंद वाटण्यात असावं, बाकी कशातच नसावं असं मला वाटतं. आणि बने आज दिन बने, मजा आ गया. फारच भारी. षटकोनी पाहिजे त्याचं टायमिंग अशक्य होतं. राऊत मस्त, सुपर्ब. मला असं वाटतं की तू प्रत्येक कॅरेक्टर गणित आता खूप तुझ्यात ईज इतकी वाढली आहे, वावर इतका छान झालाय तुझा. सगळंच खूप भारी व्हायला लागलंय. मजा येते. प्रिया, वंडरफुली परफॉर्म्ड अँड वी लव्ह यू. मजा आली. मंडळी, आज एका घरात वाद रंगलाय भाडेकरू आणि पोट भाडेकरूंचा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा विनोदाच्या पैसा वसूल सादरीकरणासाठी, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. असा एकेकाला बा आहे ना. ए, जाड्या पातीचा कांदा, किती मस्ती आहे रे तुझ्यात. काय बोलतो कळत नाही का रे? कळून नाही राहिलं का? उगामुगा राह ना, शांत राह. तिकडे तिकडे सगळे अलग अलग वारे.
एकदा सकाळपासून तुमच्या चाळीतून फोन येत आहेत मला की या घरात दांगडो होतोय म्हणून. कोण आहे तुम्ही, काय चालू आहे ते? साहेब मी सांगतो आहे, हा हे जो आहे मोऱ्या आहे बरं. आणि ही त्याची बायको आहे जंगली अंजली. बोलते आहे नाबाची फक्त अंजली आहे, बाई तर एक नंबरची जंगली आहे. साहेब ही आमची खोरी आहे बरं. आणि हे दोघं आहे आमचे भाडेकरू आहे. असं असं बरं. भाडेकरू नाही राडेकरू आहे साहेब. प्रत्येक टायमाला भाडा देताना राडा करतो आहे. भवाने तुझ्या औषध बायकांना अंजली 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 इकडे वा. हा, इकडे. अंजली टिम्पल भाभीला काय बोलायचं नाही. काय वाव किती झाली ती घर मालकी नाही आपली ती. ए मोर्या, अरे आता बराबर आठवला मालकीन. भाडा देताना कुठे जातो मालकीन तुझा? ए, ए, ए दांड्या, गुच्चूप राह रे तू आता. दांड्या दांड्या म्हणजे बैल जो तू आहे. हा? तर हे तुमचे भाडेकरू आहे जे भाडं नाही भरून राहिले. 6 महिना. बापरे. का हो, का बरं देत नाही तुम्ही यांचं भाडं? मी भाडं द्यायला तयार हा. आहे, पण हा वसाडा मला भाडं देईल तेव्हा ना. आता हा कोण आहे? हा माझा पोट भाडेकरू आहे. ही जी क्वाट आहे ना मी ह्याला भाड्याने दिलेली आहे आणि त्याचं भाडं मी घेतो ह्याच्याकडनं. अरे मुळात तूच भाडेकरू येणार रे. तू अजून एक भाडेकरू कसा काय ठेवतो रे, आणि ते पण एवढ्याशा जागेत? तसं नाही साहेबांनू, पण मुंबईत रवाक परवडणार नाही ना, मग हे काय करतलं? हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अबो तू का बरं देत नाही रे यांचं भाडं? अरे साहेब मी कुठून भाडं देऊ, माझ्या भाडेकडून मला पैसे दिले पाहिजे ना. आता तुझा भाडेकरू कोण आहे? हा साहेब नमस्कार, हं, मी दत्तू हा. इथे खाटेखाली राहतो. त्याचा पोट भाडे करूया. आता मी अंगणात बसलो जरा इथे. अरे तेने बायने उपाद मारू. अरे काय चालू आहे रे हे रे? अरे एवढ्या अशा जागेत किती पोट भाडेकरू ठेवले रे? नाही नाही नाही, पोट भाडेकरू नाही, पोट फुटेपर्यंत भाडेकरू ठेवले. वसाडून हसा पोलीस आहे, जेलमध्ये टाकेल. बापरे, अरे हसू नका हो. एवढा कॉमेडी. माझ्या पोटात तर गोला आला. कुठला हसणं हु 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 करून फालतूपणा. तुम्ही आहे ना डोक्यात जात आहे बरं का, तू डोक्यात जात आहे. ए तुझं नाव काय रे? दत्तू हा हा दत्तू. तू का बरं भाडं देत नाही रे त्याचं? मी कुठून देणार, माझ्या मालकाने मला 6 महिने झाले पगार नाही दिला. आता तुझा कोण मालक आहे? हा हा मालक आहे. हो, यांच्याकडे यांच्या चहाच्या कॅन्टीनवर मी काम करतो. पगार देत नाहीत मला. अरे काय डोक्याला ताप आहे बाप. अरे अवघड आहे रे. अरे तुम्ही घरातच सगळं गोल गोल करून ठेवलं ना रे. अवघड आहे अवघड आहे. ओ भाऊ ऐक ना. ए धांड्या, तुला कळतंय का काही? मी काय सांगतो ऐक नीट. आता तू जर याला पगार नाही दिला तर हा त्याला भाडं नाही देऊ शकणार, आणि याने त्याला भाडं नाही दिला तर तो यांना भाडं नाही देऊ शकणार, आणि यांना भाडं मिळालं नाही तर हे तुला भाडं कसं देणार आहे की नाही? तर ते याला पगार देऊन टाक आणि विषय संपवून टाक. चल. काय का पगार देऊ? बोलू नको. कशाचा पगार द्यायचा आहे ह्याला? आ? आल्यापासून नुसतं नुकसान नुकसान केलं आहे. जेवढा चाय विकला नाही तेवढा कब्बशी फोडून टाकला आहे याने. पगार मागतो आहे, हिला तर लाच देणार आहे. मारू नको मारू नको. एक काम कर, काढून टाक त्याला. काढून टाक. कशाला ठेवतो कामावर? अरे नाही नाही साहेब, आम्ही ह्याला काढून जर टाकला आहे कामामधनं तर हा घर सोडून जातो आहे. हा. हा घर सोडून जातो आहे तर याला परवडत नाही आहे, मग हा पण घर सोडून जातो आहे, मग हे दोघं पण घर सोडून जातो आहे साहेब, मग नुकसान तर आमच्याच होत आहे ना साहेब. अरे मग कशाला मारायला इतकं गोल गोल करून ठेवलेलं आहे? डोक्याला ताप. एक तर आहे ना पोट भाडेकरू ठेवणे ना हे इल्लीगल आहे बरं का. तसा नाही साहेबानू, पण मुंबईत रवाक परवडणार नाही, मग हे काय करतलं? सेम. यांनी एवढीच मालवणी पाठ केली आहे का? मी तुम्हाला सांगतो ह्या वसाडीमुळे सगळं झालेलं आहे. म्हणजे तरी हिला मी सांगत होतो ह्या वसाड्याला भाडे करून ठेवू नको, हा. पण माहेरचा ना हिच्या. माझ्या माहेरचं असलं म्हणून काय झालं? तुम्ही वेळच्या वेळी भाडं घ्या ना मग. अरे मी लाख घेईन पण ह्या वसाड्यात मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन पण ह्यानी मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन, यांनी मला पगार द्यायला नको. अरे हम भी लाख देंगे लेकिन इसको भाड़ा नहीं देना चाहिए. अरे मी लाख देईन पण ह्यानं मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन पण ह्यानी मला भाडं द्यायला नको. मी पण लाख देईन, यांनी पगार द्यायला नको. अरे भला इसको तो लाख अरे थांब रे थांब रे थांब रे थांब रे. आता काय करू रे? अरे नका ना रे सोन साखळी खेळू तुम्ही. अरे घुमून घुमून तिथेच येता येणार रे.
अरे बापरे. साहेब साहेब मला काय वाटतंय मी पण आता एक पोट भाडे करू ठेवायला पाहिजे म्हणजे सर्कल पूर्ण होईल. अरे तू स्वतःच खाटेखाली झोपतो ना, आता काय बोंबीत ठेवतो पोट भाडे करू लिंदर. अरे असे कसे राहता रे तुम्ही. साहेब एवढाच प्रॉब्लेम नाही आहे. हा जो मोरिया आहे मोरिया हा माझ्या बायकोला व्हॅलेंटाईन डेला आणि तिच्या बर्थडेला माझ्या आधी विश करतो आहे. आमचा जो आहे चायचा ठेला मला बंद करून यायला 12 वाजतो आहे, त्याच्या आधी हा हिला केक भरून जो आहे मैया ए साहेब ह्याचा काय तो निकाल लाभून टाक. मस्ती आली आहे तुम्हाला. मी झोपल्यावर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन केक कापता बर्थडेचा. भाषा सोडतेस तुम्ही लाज सोडले ते बघा. जल्ली मेली भाषा ती तुमका केक कापूचा असा. अरे काय आता बाई माणसाचा वाढदिवस केक कापायला नको. हा? आणि बघ हा? केवढी म्हणजे दिवसभर राबते, केवढा वजन कमी झालंय बघ तिचा. मोरे वाव. तुम्हालाच कदर आहे बाबा. अरे काय चालू आहे. आईला साहेब हा मोरिया असा हिला सारखा सारखा बोलतो आहे वजन कमी झाला आणि केक खायला घालतो आहे. नंतर बाळलेला वजन मला पेलावा लागतो आहे. ए गब्दुल तू शांत राह थोडस. हे बघ हे धंदे मला बंद पाहिजे. उद्या या सगळ्यांना आकलून द्यायचं. तू मालक आहे, तुला हक्क आहे, काढून द्या यांना सगळ्यांना बाहेर. ए मोरिया अरे असाल काय झालं. अरे आतून आहे काय करू. हा वासाडा मालक आहे हा वासाडा. हा मालक नाही आहे. अरे साहेब मी मालक मी नाही आहे. शेलार काकाचा खोली आहे. शेलार काका आता गावी राहायला आहे. अच्छा म्हणजे शेलार काका ते मूळ मालक आहे का मग. नाही नाही साहेब, शेलार काकाने पवारांकडनं घेतली होती ना ही जागा पागडीवरती. मग ते पवार आहेत का मूळ मालक. नाही ही खरी म्हणजे पवाराच्या सासऱ्याची जागा. तो सासरा गेला मग त्या पवाराच्या नावावर आलेली आहे का नाही. नाही त्या पवाराच्या सासऱ्यानं देसाईकडनं घेतली ना लुबाडून ही जमीन. अरे मग देसाई आहे का मालक. नाही देसाई पण इकडे भाडे करूच होता. मूळ मालक रघुनाथ मोरे आहे. रघुनाथ मोरे दंगलीत गेले ना तेव्हा देसाई जागा हदपली. एक मिनिट. रघुनाथ मोरे ते दंगलीत गेलेले दाढीवाले ते माझे काका आहेत. मी एकुलता एक वारस आहे त्यांचा. अच्छा तू पुतणी आहेस त्याचा. हा खरा मालक तू आहेस. मी उगाच एवढे दिवस खाटेखाली राहत होतो. ए जाड्या चल भाडं दे माझं. ए दत्तू काय दत्तू काय चल भाडं दे माझं. मालक आहे मी भाडा दिला असता पण ह्याला आधी भाडा द्यायला सांग ना. अरे मी भाडं द्यायला तयार आहे पण ह्या वसाडे मला भाडं द्यायला नको. अरे मी कुठून देऊ. माझा पोट भाडे करून मालक निघाला. अरे मराठी कुठेतरी भाडं द्या चला आले मोठे. बरं कुठेतरी जाऊन. मुंबईची आज जी अवस्था आहे ना त्याच्या प्रतीक आहे तुम्ही. कुठून पण येताय कसे पण राहताय. अरे एवढे तुम्ही एकमेकांच्या जीवावर जगताय तरी एकमेकांच्या उरावर का उठले रे तुम्ही. कळत नाही काही नाही. राहायचं आपलं शांतपणे तर नाही. दांगडो चालू धिंगाणा चालू. आता आहे ना जे काय ते तुमचं निस्तरा. काही कंप्लेंट आली नाही पाहिजे नाही तर वबाडा फुडीन एकेकाचा. सगळ्यांना टाकीन बिनभाड्याच्या खोलीत. ए चल. चला सर. क्या बात है. जोरदार टाळ्या. स्किट मधलं एक वाक्य मला फार आवडलं की मुंबईची आज जी अवस्था आहे त्याचं प्रतीक आहात तुम्ही सगळे. क्या बात है. व्हेरी वेल परफॉर्म. खूपच छान थॉट. बघा तुमचा धांगडो आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय प्रसाददा. सगळ्यात आधी सेटिंग डिपार्टमेंटसाठी जोरदार टाळ्या. फार अप्रतिम उभं केलंय दृश्य. म्हणजे अगदी त्या चाळीत जाऊन बसलो जवळपास इतका खराखुरा सेट उभा केलाय. त्या खाटेपासनं मागचे कपडे, ती भांडी लावायची जागा, ते गाठोडं, त्याच्यावरची नायलॉनची पिशवी, कमाल डिटेलिंग आहे. त्यामुळे फार मजा आली दृश्य स्वरूपात. फार महत्त्वाचा विषय होता आणि फार उत्तम पद्धतीने तो मांडला गेला. वर्षानुवर्ष आपण हे चित्र बघतोय मुंबईत पण त्याच्यावरती हास्यजत्रेच्या मंचावर भाष्य केलं जाईल. अपेक्षा नव्हती की असा विषय स्किटमध्ये मांडला जाईल पण तो फार उत्तम पद्धतीने मांडला गेला आणि उत्तम सांघिक सादरीकरण होतं. मजा आली. सई. दमदार परफॉर्मन्स होता. मला विषय खूप आवडला आणि तुम्ही सगळे प्रहसन सुरू व्हायच्या आधी जी मारामारी होती ना ती फार इंटरेस्टिंग होती. मला असं वाटतं की खऱ्या इश्यूचं खूप सुंदर दर्शन घडवलं आणि पशाजी म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. अत्यंत मार्मिक सेट, टू द पॉइंट, बँग ऑन, मस्त टीमवर्क.
पोट भाडेकरू वगैरे दत्तू मस्त, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या, सगळ्यांनी खूप छान केल्या. आणि असे महत्त्वाचे विषय या निमित्ताने या मंचावरून नेहमी नेहमी येत राहोत हीच सदिच्छा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा, वा. मंडळी, गावाला मिळालेलं बक्षीस आणायला जाणार कोण यावरून रंगली आहे चर्चा आपल्या ग्रामसभेमध्ये. बघूया या चर्चेचा काय निकाल लागतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. कशाला बोलवतात कळत नाही. एकदा आलेलं काम अरे ठीक आहे. जरा प्रत्येक ग्रामसभेच्या सुरुवातीला गोंधळ घातलाच पाहिजे असा नियम आहे का? नाही तसा काही नियम नाही आहे, पण मास्तरांनो काय आहे, जमाव जिथं शांत असतो ना ती शोक सभा असते आणि जमाव जिथं गोंधळ घालतो ना ती सभा असते. आम्ही फक्त फरक अंडरलाईन केला. ए चिकू चिकू सुरीच्या टोकावर बसवेन. शांत राहा, सुरीच्या टोकावर बसवेन मी. शांत राहा. कुठल्या फॅन्टसी यांच्या? गप्पा बस रे. एक तर ग्रामसभा सुरू करायची, अजून सदस्य आलेले नाहीयेत, सरपंच नाही आलेत, वेंगुर्लेकर बाई नाही आल्यात. का नाही आल्यात? मजदूरांनो आज तर येणारच नाही आहेत. का? ते त्यांच्या बारक्या घेऊन डॉक्टरांकडे गेले आहेत. अरे देवा, आज पुन्हा त्यांच्या बारक्याचा ताप वाढला. नाही आज त्यांच्या बारक्याला ताप आला नाही म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेले. बाईची ना कॅल्क्युलेशन वेगळी आहे. वेगळी आहेत. हो मास्तर काही तर लवकर सुरू करा, मला घराकडे जायचं आहे. आज टीव्हीवर माझा आवडता पिक्चर लागणार आहे. कुठला पिक्चर? मी मदन सांगलीचा. लवकर, लय आवडतं पिक्चर. हे कुठले पिक्चर पाहत असता तुम्ही मला माहित नाही. हो, लय गाजलेला पिक्चर. बर बर. मास्तर मी काय म्हणतोय, कारण सुरू आता. अरे मी लाख सुरू करेन सावत्या, पण आपल्या गावचे हे हरहुन्नरी सरपंच यायला नको. हा, त्यांच्याशिवाय ग्रामसभा होणार आहे का? अत्यंत महत्वाचा विषय आज इथे आपण चर्चा करणार आहोत त्या विषयावर. आणि तो विषय फक्त तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे की नाही? तुमच्यासाठी बर मास्तरांचं लग्न ठरलं वाटतं. मूर्खांनो, माझं लग्न ठरलं तर ग्रामसभा बोलवेन का मी? काय सांगतोय ते समजून घ्या. अत्यंत महत्वाचा विषय आहे. काय झालं, आज सकाळी येता येता मी ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे काही लेटर्स पडलेले आहेत. त्यातलं एक लेटर मी उघडून पाहिलं तर आपल्या गावचा तो एक जो सरपंच जे आहेत आपल्या गावचे, त्यांनी ते लेटर अजून आपल्यापर्यंत पोहोचवलंच नाही. त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे काहीतरी एक मजकूर आहे आणि त्याचं उत्तर आज आपल्याला द्यायचं आहे. आज ते लेटर पुन्हा पोस्टात पडायला हवं. पण आता ते पडण्यासाठी सरपंच नको का? कारण त्यांची सही आणि त्यांचा शिक्का, त्यांचा अंगठा, त्यांचा शिक्का लागेल की नाही मला सांगा. आता तो माणूसच नाही आला तर ते लेटर कसं पाठवायचं? उशीर होईल की नाही त्या गोष्टीला? पण मजदूरांनो ते इल्लेच नाही मग. नाही म्हणजे आजच उत्तर द्यायचं आहे मास्तरांनो, आजच? नाही पण मास्तरांनो, आपल्या सरपंचांना उशीर होऊ शकतो कारण तो माणूस खुला आहे. बरोबर. पंचायतीकडे येण्याचा मार्ग हा बोर्ड असा उलट्या दिशेने फिरवून ठेवला ना तर ती तिकडे चालत जातं. आहेच तो माणूस जरा तसा आहे, जरा विचित्रच आहे. काय करायचं त्या माणसाचं कळत नाही मला. मला माहिती आहे ना मास्तरांनो, काय करूया, गोनपाटात मांजर भरून कसं गावाबाहेर सोडतात तसं सोडूया का त्यांना? काय नको त्यापेक्षा वारला टाकूया आणि वरना सगळी भोकानं शाप बुजवून टाकूया. हा, फक्त काय करावं लागेल, नागपंचमीला लक्ष ठेवावं लागेल. का? वर यायची सवय आहे ना त्यांना. गप्पा बसायची चिको, गप्पा जरा. काहीतरी बोलतो येड्या. नाही, मलाही कंटाळा आलेला आहे. कुठल्याच ग्रामसभेच्या चर्चेला ते कधीच वेळेवर येत नाहीत. कुठल्याच मिटिंगला ते कधीच नसतात. करायचं काय पण? काय करायचं म्हणजे माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. सांगा. म्हणजे एक तरतूद करू शकतो जर तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर. आधी ऐकून तरी घ्या. कल्पना काय ते ऐकून घ्या. मला असं वाटतं की जर असेच आपले सरपंच दर मिटिंगला जर वेळेवर येणार नसतील तर आपण त्यांच्याऐवजी एखादा हंगामी सरपंच नेमला तर, म्हणजे त्या निर्णयांसाठी त्याच्या अध्यक्षतेखाली सगळे निर्णय मंजूर केले जातील. हंगामी चालणार आहे का? चालेल. सगळ्यांचं अनुमोदन असेल तर मलाही काही हरकत नाही. फक्त प्रश्न असा उभा राहतो की कोण? तर मी सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला आज सरपंच म्हणून नियुक्त केलेला आहे, तर सरपंच म्हणून मी शपथ घेतो की अख्खा गावात. मोरे शपथ घ्या, काहीच बोलणार नाही. गप्पा बसा. कोणी नेमलाय तुम्हाला सरपंच? अख्ख्या पंचक्रोशीत माझ्यावर राजा माणूस कोण आहे? आहे काय गुण? नाहीये मोरे, खरंच नाहीये. गप्पा बसा.
मास्तरांनो काय मी काय बोलतोय मी उभी राहू काय सरपंच म्हणून आवाज माझा तसो बुलंद हा ना काय कोको कसं आहे महिला आघाडीची सरपंच झाली तर आम्हा सर्वांना आवडेलच मला मग मी झालोय हा. तसं नाही बाळा, पण सरपंच स्टेजवर बोलायला आली आणि तिच्या आवाजाला घाबरून लोक पळून गेले तर नको तू नको मास्तरांनो ही बसल्यावर खुर्ची सुंदर दिसली आहे. गप्पा बस. मास्तर मी काय म्हणतोय काय सावत्या हे बघा मागच्या निवडणुकीला सरपंचांच्या विरोधात मी उभा राहिलो होतो हम्म, हम्म. मी अवघ्या 3 मतांनी पडलो होतो. आमच्याकडे काय बघतोस तिकडे तिकडे बोलू अवघी 3 मतं मला कमी मिळालेली तर ह्या नियमानं सरपंचांच्या खालोखाल मी आहे मी सरपंच होऊ शकतो. नाही म्हणजे नाही पटत नाही ह्याच्यामध्ये मला पटलेलं आहे. आता निर्णय लगेच. एक मिनिट थांबा थांबा मला पटलेलं आहे. खरं तर मला आवडलेली आहे ही युक्ती. काय आहे ना, खरं तर संपूर्ण देशात अशाच पद्धतीने नियंत्रण ठेवलं पाहिजे या गोष्टींवरती. समजा एखादा जो कोणी प्रतिनिधी आहे तो काही कारणास्तव अपात्र ठरला तर त्याच्या खालोखाल ज्याला जास्त मतं मिळालेली आहेत त्याला त्यावेळेसाठी त्या पदाचा सगळा कार्यभार द्यायचा है ना. बरोबर वा वा चांगलं आहे सावत्या. तुझ्या डोक्यात उसा व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. बरं वाटलं. छान छान. हो हो हो. तर सावत्या म्हणजे आपले जे रोहित माने आहेत ते हंगामी सरपंच म्हणून चालणार आहेत का सगळ्यांना. मग झाला अहो निर्णय द्यायचा आहे तर मग करून टाका. काय आता तुम्ही म्हणतो म्हणून बाकी म्हणजे आता कोकणात कसा हापूस आंबा राजा आहे बरोबर पण कोकणात त्या माणसाचा स्वभाव कसा कसा आहे? आहे पाहुण्यांना मान द्यायचा. बरोबर. आम्हाला ऊस चालेल काय हरकत नाही. आंब्याबरोबर ऊस पण मोठा होतोय तर आम्हाला चालेल. चालेल चालेल हो बोला पटकन. मग आता मला सांगा सर्वानुमते आपल्याला हंगामी सरपंच म्हणून रोहित माने चालणार आहेत का. चालेल चालेल वा 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 थँक्यू थँक्यू. अरुण कदम नाही आले सरपंच झाले. ही काय घोषणा आहे. ही काय घोषणा आहे. अरुण कदम नाही आले सरपंच झाले. कदम नाही आले. घोषणा काय मी पण देतो मला पण सांगा. रोहित माने सरपंच झाले अशी हा रोहित माने सरपंच झाले. रोहित माने सरपंच कधी झाले असं कसे झाले. मी असताना रोहित माने सरपंच झाले कसे. सरपंच शांत व्हा. तुम्ही उशिरा आलात म्हणून हंगामी सरपंच म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अरे पण मी 3च मिनिटं लेट आलोय ना. तुम्ही लेट आलात म्हणूनच आम्ही त्यांना सरपंच केलेला आहे. आणि तुम्ही किती 3 मिनिटं लेट आलाय. मी 3 मतांनी पडलो होतो फक्त त्यामुळे 3 ही लय महत्वाचं आहे आयुष्यात. कळलं का. 3 मतांनी काय बी होऊ शकतं. त्याच्यामुळे आता मी एक सरपंच या नात्यानं नवीन नियम बनवतोय. एक 2.5 मिनिटाच्या वर जो कोण उशीर राहील त्याला सभासद म्हणून काढून टाकायचं. बरोबर आहे बरोबर आहे. नाही असं आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ते सरपंच आहेत की नाही मला सांगा. अरे पण मी सरपंच आहे. सरपंच नाही आहात. आता काय झालेलं आहे तुमच्या लक्षात आलंय का. तुम्ही उशिरा आलात म्हणून तुम्ही तुमचं सरपंच पद गमावलंय की नाही. त्यामुळे आता तुम्ही हे सरपंच उशिरा आलेले सरपंच. अरे कसं वाटतं सरपंच. असं वाटतं नेपाळचं सरपंच सरपंच आहे. जाणे का किती करणे सरपंच. हो बस बस बस. मास्तर मी काय म्हणतोय ह्यांना आपण मा सरपंच म्हणू. आचार्या मा जास्त वेळ ताणू नकोस. सरपंच बोल. सरपंच खरं तर योग्यच आहे ते. तुम्ही महासरपंचच होणार कारण तुम्ही माझी सरपंच झालात की नाही. हे हा सरपंच म्हणजे आजी सरपंच की नाही. एक मिनिट मला सांगा सगळ्यांचं अनुमोदन आहे ना. मोदक तुम्ही सगळ्यांनी दिलं वाचाऱ्यानो. त्यांच्या घरी गणपती आले मोदक आणायला गप्पा बसा. मास्तरांनो हो मास्तरांनो मी काय म्हणतो चांगला मोठा चमचा बघून एकदाच सारण काढा सगळे. काढा काढा. थांब रे थांब जरा. तरी बनून आलेत पिऊला धम्मक लाडू. थांबा 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 रे. एक मिनिट सगळं झालेलं आहे. आता रोहित माने आपले सरपंच झालेला आहे. हो हो हरकत. चला आपापल्या जागा घ्या सगळ्यांनी. चला पटकन चला. काय उठा काय उठा उठा. सरपंच आहे मी. उठा काय उठा. सरपंच होता तुम्ही. सरपंच आता मी आहे. ही जागा सरपंचाची आहे त्यामुळे उठा. नाही बरोबर आहे सरपंच. बरोबर तुम्ही बोलल्या काय बरोबर. मीच तेच म्हणतोय. काय आता ते सरपंच आहेत त्यामुळे या जागेवर बसण्याचा मान सुद्धा त्यांचाच आहे. अंगा असं उठा 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 लवकर. इकडे खाली बसायचं. खाली कसं बसणार. मी खाली नाही बसणार. जाऊ द्या एकदम बसा बसा. काय होतंय ना गोंधळ होऊ शकतो. ते सरपंच नाहीयेत हे त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीये आणि हे जे नवीन सरपंच आहेत तेही आपल्या पटकन लक्षात येत नाही. गोंधळ होऊ शकतो. पचवायला वेळ जातो. मी काय वाटत नाही सरपंच. हा म्हणजे काय आहे आता नॉर्मल आहे ना शर्ट पॅन्ट
जॅकेट आलं असतं ना वर तर घातलं असतं. जरा जॅकेट काढा कान फडफडी काढा की माझं ते पर्सनल आहे ते चैनी तरी द्या की सर चल पर्सनल आहे ते माझ्या स्वतःचे आहे. रे रोहित माने तुम्ही बसा इथे. चैनी नको. ग्रामपंचायतीची जॅकेट आहे माझं आहे ना. माझं आहे ना. अरे बरोबर माने ते त्यांचं वैयक्तिक आहे हा, सगळं. माझं आहे. फक्त हो मी कळलेलं आहे. सरपंच जेव्हा हो. झालो तेव्हा मी घेतलेलं हो, आहे. बस. बस. आता जे आपले नवीन सरपंच आलेले आहेत हा. त्यांच्या समोर मला ही गोष्ट मांडायची आहे. अंडा मी जेव्हा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गेलो तेव्हा एक महत्वाचं लेटर मला तिथे मिळालं. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. अच्छा वाचा. याच्यात असं लिहिलेलं आहे की आपल्या गावाला गुड होप विलेज फाउंडेशन ह्या संस्थेमार्फत डिस्ट्रिक्ट क्लिनेस्ट विलेज असं घोषित करण्यात आलेलं आहे. आणि आता हे सगळं कोणामुळे झालेलं आहे तर हे सगळं आपल्या सगळ्यांमुळे झालेलं आहे. आपल्या गावाला जिल्ह्यातल्या सगळ्यात स्वच्छ गावाचा पुरस्कार मिळालेला आहे. हं. आपल्या गावाला अरे विश्वास नाही बसत आहे तुम्हाला. एकदा नावाचं आपल्या गावाचं आहे का आपलंच गाव आपलंच आहे आहे? पम्या. आपलंच गाव आहे. आपलं गाव आपलं गाव आहे आपलं गाव स्वच्छ आहे आपलं गाव हे असताना मलाही खरं तर विश्वास बसत नाहीये. मलाही कळत नाहीये आपल्या गावाला स्वच्छ गावाचा पुरस्कार कसा काय मिळाला. हो मास्टरानू ते मागे ते पथक ते कुठलं आलेलं तेव्हा हा ते आले होते. ते वादळ वाऱ्यामुळे मिळालंय आपल्याला. म्हणजे ते वादळ सुटलेलं ते एकदा हा, ते आलं होतं ना ते 4 माणसं आलेली होय, तेव्हा. होय, होय. त्या वादळ वाऱ्यामुळे ना रस्त्यावर सगळा कचरा घाण सगळी साफ झाली. त्यांना वाटलं आपलं गाव स्वच्छ आहे त्याने दिल्यानी मस्त मास्तर कॉंग्रॅच्युलेशन. निसर्गानेच सगळ्यांना कन्फ्युज करून आपल्या या गावाला पुरस्कार दिलेला आहे. हरकत नाही हरकत नाही. पण सांगायचा मुद्दा असा की लेटर मध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की आता आपण सगळ्यात स्वच्छ गाव आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला त्यांनी एक पुरस्कार जो घोषित केलेला आहे तो आहे 15,000 रुपये. 15,000 रुपये. 15,000 मजदूरांनो 15,000 रुपये आपल्याला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर तो पुरस्कार घेण्यासाठी आपल्याला दिल्लीला जायचं आहे. दिल्लीला कोण जाऊ शकतं. आपले सरपंच आणि त्यांच्यासोबत आणखीन एक माणूस. तर तिथे त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय 5 स्टार हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे. कधी निघायचं मला सांगा माझी बॅग भरायला. अगं ऐकते का बॅग. तुम्ही कशाला जाणार अरे मी सरपंच आहे ना म्हणजे मी कसं जाणार. होता तुम्ही हा. आता हे सरपंच आहेत ना. आता ठरलं की नाही. अरे आता कसं हे शिवगामी सरपंच आहेत ना. हंगामी सरपंच असतं ते. शिवगामी सरपंच काय असतं. असं हा. मी काय म्हणतो एक फावला वेल बघून हा बाहुबली 3 रिलीज करून टाकूया काय. गप्पा बस रे जरा चिको. हा म्हणजे जे दुसरा जो जाणार आहे तो मी जाणार आहे. तुम्ही का जाणार आहात. मला दिल्लीला जाण्याची गरज आहे. माझी तिथे मैत्रीण आहे तिला मला भेटायचं आहे. एक मिनिट कोण मैत्रीण आहे तुमची. नुरी नुरी नुरी. हा. ती मला नेहमी म्हणते कुतुब मिनार बघितलं की मला तुमची आठवण येते. तेव्हा शपथ नेहमी म्हणते कुतुब मिनार बघितला की मला तुमची आठवण येते. नाही जे जाता येतं मी जाईन म्हटलं ना. नाही मोरे पण नाही जाणार आणि तुम्ही पण नाही जायचं कदम. कोणी दुसरं असेल तर त्याने जा. मी काय म्हणतो मास्तर मोठ्या मनाने सांगतो आमच्यातलं कोणच नको तुम्ही जावा यांच्या. बेस्ट आहे चला माझं काय मास्तर इथे नाही तर नाही दिल्लीत एखादी पटेल तुम्हाला. जावा तिथे ओळखून टाकायचं. दिल्ली सगळ्यांची कामं होतात. गप्पा बस रे. मास्तर तुम्ही चला. नाही माझी काय आवश्यक. नाही तुम्ही याला पाहिजे हो. ठीक कशाला. अहो हुशार माणूस पाहिजे कोणतरी तिकडे. एवढं पैसे आणायचं म्हणलं मोजाय तरी जमलं पाहिजे. बरोबर पठाण नको याला. लाजले तुम्ही चला. मला पटलं काय कारण या गावात माझ्या व्यतिरिक्त अक्षर ओळख अंक ओढ असलेला एकही माणूस मला दिसत नाही. त्यामुळे हा. तेवढा आहे. हरकत नाही. मी येतो. आता हा विषय आपला संपलेला आहे. संपला. कोण कुठे जाणार हे कळलेलं आहे. हा. तुम्ही आता सरपंच रोहित माने तुम्ही दिल्लीला जाणार आणि हे बक्षीस घेऊन येणार. हा? वा वा चांगलं आहे. आता याच्यावरती आपण तुमची सही आणि तुमचा शिक्का घेऊ आणि हे लेटर आजच्या आज आपण पोस्टात टाकू. चला ऑफिस मध्ये करून टाकू आपण. तर आता हंगामी कार्यकाळ तुमचा संपलेला आहे. लगेच हा का तुम्हाला निर्णयासाठी आपण सरपंच केलं होतं की नाही. हा त्यामुळे तुमचा हंगामी कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही हंगामी सरपंच नसणार. आता तुम्ही उतरू शकता इथं. आपण दिल्लीला जाताना ते असणार ना. दिल्लीला जाणं ते असणार कारण ते दिल्लीला जाणारे सरपंच आहेत. ते ती सरपंच. हा? पण आता तुम्ही जा सरपंच आणि तुम्ही आ सरपंच. या चला खाली करा जागा चला. कंडक्टर वाटतंय आता. या इकडे या. दिलेलं आहे.
आता तुम्ही सरपंच असणार आहात. बसा तुमच्या जागेवर. का बस. चला परत अधोगतीला सुरुवात झाली आपली आजची चर्चा झालेली आहे आणि आता आपण ही ग्रामसभा बरखास्त नाही बरखास्त नाही करता. आणि माझ्या लक्षात आलं आणखीन एक लेटर होतं तिथे ते मी घेऊन आलोय ते मी उघडलंच नाही. हां. फार महत्वाचं लेटर असणार हे सुद्धा. आणि काही ते लिहिलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. अरे देवा. काय झालं देवाकडनं आले लेटर. नाही. अरे बापरे, हे सरकारचंच लेटर आहे आणि त्यांनी आपल्या पंचायतीला फाईन लावलेला आहे. हो. कसला अरे ते सगळे फाईन आहे म्हणून. अस्वच्छ- त्यांनी आपल्या पंचायतीला फाईन लावलेला आहे. त्यांनी लिहिलेला आहे विषय काय आहे बघा. अस्वच्छ अव्यवस्थित गलिच्छ ग्रामपंचायत कार्यालय. आपलं कार्यालय आपलं एक मिनिट थांबा पूर्ण महिना वाचतो. ते आपल्या पंचायतीला भेट द्यायला आले होते तेव्हा पंचायतीची अवस्था खूपच बिकट होती. पंचायतीच्या वास्तूमध्ये सगळा कचरा होता आणि दरवाजापासून खिडकीपर्यंत एक ओली पॅन्ट, एक ओली चट्टेरी पट्टेरी चड्डी आणि एक ओलं धोतर वाळत घातलं होतं. त्याचबरोबर एक विचित्र दिसणारा माणूस सरकारी योजनेचा बॅनर कमरेभोवती गुंडाळून डुकरासारखा फिरत होता. एवढंच नव्हे तर काडीपेटीतली काडी काढून एक एक काडी पेटवून त्याला शेकोटी घेण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडी थोडी दारू अंगाला चोळत बसला होता. ये बाय हा कोण माणूस आहे मला कळेल का? क्रिएटिव्ह कोण आहे आपल्या गावात? हे कुणी केलेलं आहे मला कळेल का? मी नाही मीच होतो बहुधा. बहुधा हा मला असं वाटतं मीच असावा असं. असावा कसा असाल म्हणून बोलता वाय ना नाही कुठं बोलता वाय काय झालं. अरे काय ते सांगा. नाही काय झालं सांगतो तुम्हाला. ज्याला काय झालं ते सगळीकडे वादळ वारा सुटला होता. मी आपलं कुठेतरी आडोशाला बघत होतो जागा मिळेल न मिळेल तर रान डुकरने डायरेक्ट डुच्चा मारला मला. मी चिखलात पडलो. चिखलात पडल्यावरती सगळं म्हणजे कपडे बिपडे सगळं खराब झालं. आता गावात कसं जायचं ना सरपंच आहे ना मी गावाचा ना सरपंच असल्यामुळे असं मला जाता येत नाही. मग मी म्हणलं कुठं जायचं मग मी ग्रामपंचायत गेलो. तिकडे चांगले कपडे धुतले आणि आता करायचं काय बोल कोण पचकन आलं तर काय करायचं. मी तो जो बॅनर होता योजनेचा बॅनर. असा गुंडाळला न मग थंडी वाजत होती म्हणून एक एक माचीची गाडी आपली अशी पेटवत होतं बाबा. गार वाटत होतं ना म्हणून ते पेटवत होता. ती ब्रँडी पण थोडीशी चोलली कारण लयच थंडी वाजत होती ना सगळं ओलं झालं होतं माझं. अहो पण दारू चोरली चुकून ठिंगे अंगावर पडली असती सगळी ग्रामपंचायत जल्ली नसती. चिको थांब रे. ते लक्षात नाही आलं माझ्या. तुमच्या काहीच लक्षात आलेलं नाहीये. जर तुम्ही तिथे होता तर ती माणसं जेव्हा आली तेव्हा त्यांना सांगायचं ना की तुम्ही सरपंच आहात. आता तुम्ही त्यांना काहीच सांगितलं नाही. त्यांनी फक्त बघितलं आणि ते निघून गेले. किती फाईन दिलाय माहितीये का आपल्याला? अरे पण 21,000 रुपये फाईन लावलाय आपल्याला. 21,000 रुपये. अरे बापरे कोण भरणार आहे 21,000 रुपये मला सांगा. कोण भरणार पाहिजे चुकी कोणाची सरपंचाची आहे ना त्या भरतील. आता काय दोष आहे ह्याने डुची मारला म्हणून मी हे अरे झालं. मारला डुची म्हणून काय झाला. नाही एक मिनिट सरपंच ते बरोबर बोलताय. काय चूक तुमची आहे त्यामुळे 21,000 रुपये तुम्हाला भरावे नाही भरणार मी सरपंच आहे मी नाही 21,000 भरणार. अरे ग्रामपंचायतीत तुम्ही चूक केलेली आहे. तुम्ही पैसे भरावे नाही. अरे माझी चुकच नाही आहे. मी ते सगळे आवाजाने आले मला विचारलं असतं बाबत कोण आहे सरपंच पण ते मला बघून पळूनच गेलं तर मी तरी काय करू. मास्तर एक तात्पुरता सरपंच ह्या नात्यानं मला काय वाटतंय माहितीये का. काय ठीक आहे सरपंच आहेत ग्रामपंचायतीत काय बी करू शकतात त्यांना सोडून देऊ आपण. बर पण तो जो माणूस होता त्याला आपण दंड लावला पाहिजे. करेक्ट आहे. त्याला आपण 51,000 दंड लावू. करेक्ट आहे. जो ग्रामपंचायतीत होता तो त्या माणसाला लावू. सरपंचाचा काय विषय नाही त्या माणसाला धरू 51,000 दंड. हे बरोबर आहे म्हणजे त्या माणसाला 51,000 दंड बसला पाहिजे. वाचायला कळत नाही ग्रामपंचायत मध्ये अशी सगळी फालतुगिरी करायची. एक मिनिट सरपंच म्हणून मी मान्य आहे तुम्हाला मान्य आहे ना. मान्य आहे. सही घेऊन टाका पटकन. एक मिनिट मी पुन्हा एकदा विचारतो. तुम्ही सरपंच म्हणून 21,000 रुपये भरणार नाही. नाही भरणार. पण ज्या माणसाने त्या दिवशी ग्रामपंचायतीत हा गोंधळ घातलाय त्याने 51,000 रुपये भरले तर तुम्हाला चालणार आहे. चालणार आहे वाचायला फालतुगिरी कशाला करायची अशी. एक काम करा मी याच्यावरती नंतर मजकूर लिहितो. पहिली सही घ्या. सही घेऊच नाही शकत आपण त्यांची. बरोबर. अंगठा घ्या. अंगठा लावा.
ते कुठे लावायचा? इथे लावा. चला चला आता तो माणूस 51,000 रुपये भरणार. आता ही सभा बरखास्त झाली असं मी जाहीर करतो. आपापल्या घरी निघा. चला असं पे- चला. चला काय करायचं चला, जा. एवढे हो नाही तर काय काळजी घ्या. बोलू नाही एलियन आहे आपल्या अरे, पण ते म्हणून मी भरेल, पण त्या माणसाची 1,000 मी काय भरू? अरे तो सरपंच मीच होतो ना. अरे वासरांनो, तो पेपर आणा. भाडा भाडा आहे भाडा. 21,000 मी भरतो. वा 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 नेहमीप्रमाणे बहारदार परफॉर्मन्स. हाच रसिक प्रसाद दा. अरुण तुझ्यात काहीतरी मॅजिक आहे मित्रा. म्हणजे तू काय ते भारून टाकतोस तो सगळा परिसर. खतरनाक खतरनाक म्हणजे. आणि तू जिंकतोस कुठे माहितीये ना अरुण, की तुला थोड्या वेळापुरतं सुद्धा त्या पदावरनं खाली उतरवलं तर आम्हाला असं अरे यार असं झालं. नाही यार आज सरपंच पाहिजे. तो काही उत्मात करत असेल पण तोच पाहिजे सरपंच. इथे तुझं यश आहे अरुण. तू ते इमोशनली जिंकलेलं आहेस. बाकी सगळ्यांनी नेहमीप्रमाणे दमदार पीपी मस्त. मला लक्षात आलं मास्तरांचं लग्न का होत नाही, कारण ते मोबाईल घेताना पण हात सोडत नाही. पण दिल्ली वारी करता समस्त ग्रामसभेला मनपूर्वक शुभेच्छा. बहारदार मजा आली. सई मस्त सगळ्यांचे परफॉर्मन्सेस मस्त. आज वेगळं काहीतरी बघायला मिळालं. थोड्या वेळासाठी वाटलं की अरे बापरे आता सावत्या होतोय की काय सरपंच. पण नाही, शेवटी पुन्हा सेटिंग पूर्वपदावर आणून आपण त्याचा एंड केला. पण फारच मजा आली. सांगलीला मी चालली आहे, या पिक्चरला जाऊ. मंडळी, एका वृद्धाश्रमात आला आहे एक जादूगार. चला बघूया हा जादूगार काय काय जादूचे खेळ दाखवतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. म्हाताऱ्याची बकरी. कुठून? कोंबडी. म्हाताऱ्याची अंडी. कोंबडीची अंडी. अंडी टाकून शेकुटीत. बॉईल बॉईल खाऊ. बुर्जी बुर्जी बनवू. अरे तुम्ही काय बारकी बोर आहे का रे? असं इकडे शांत बसा. कालवा करू नका उगाच. थांबा जरा, थोडं थांबा. कालवा करायचं नाही अजिबात. बापरे वने. अय लाडू आजी, काय हुडकताय? बामचे बाटले नाही सापडत आहे ते बघते. अहो असं हुडकाल तर अख्ख्या अंगाला बाम चोळायला लागेल. तुम्ही कशाला असलं उद्योग करताय? आपलं वय काय आहे? नका ना असलं काय. उठा, हळू हळू हळू. हो 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 हो. बसा बसा तिथं जागी. अव उठल्या द्या, उठल्या द्या. बसा जागी होतं. बसा बसा. काय तुम्ही खाय का नाही लगा? कालवा करू नका आता. शांततेत जरा. शांत राहायचं. नामे काय म्हणला? नामे कुणाचा नाम आहे? तुम्ही अहो माने मी. काय मांडव करा आजोबा तुम्ही काय नाही. शांत राहा जरा. काय? कशाला बोलवलं आम्हाला? लावणीचा प्रोग्राम आहे काय? काय म्हाताराचा वाटायला का वय आहे का तुमचं आता लावण्या बघायचं? बसा. वेगळा कार्यक्रम आहे, कळेल काय आहे ती कळेल. असं जरा 2 मिनिटं थांबा थोडस शांत. आवरा काय काय कार्यक्रम आहे आता कळेल की तुम्हाला काय आहे ती. बट बाई, तुमच्या गळ्यातलं पट्टा जाम भारी दिसतो. मला आवडला. कदम तुमचं काहीतरीच. कदम तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट आवडते. कदम हाय तुमची गोष्ट सुंदर. सगळं तुम्ही सुंदर. मला आवडत. कदम तुम्ही माझ्या हातचा मार खालवर येऊ नका पुढे. ओ कदम, अरे तुम्ही ऑलरेडी म्हातारा आहे, कशाला एवढी ऍक्टिंग करताय? गरजच नाही आहे तुम्हाला. तुम्ही म्हाताराच आहे. या तिकडे बसा का. तुम्ही एक करा, बसा शांत. कालवा करू नका. लगा कार्यक्रम काय आहे? तुमचा डोळा कोणावा आहे?
जपणार आहे का तुम्हाला आता आपण प्रोग्राम काय आहे? हाय कळेल प्रोग्राम भारी जाईल कळेल तुम्हाला एकदम म्हणजे आपल्या वृद्धाश्रमात खतरनाक प्रोग्राम आहे कोण येणार आहे माहितीये का कोण येणार आहे? कोण? बघाच तुम्ही आता आब्राकाडाब्रा! वोहो! आजी आजोबांनो! आजींनो! आजोबांनो! नमस्कार 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 यमराज पळा पळा यमराज आहे. नाही पळा कदम पळा. अरे पाळा म्हणताय पाळा की मग एका जागेवर एवढं कराल का बस तुम्ही लोक डोक्याला ताप देताय बरं कुठला यमराज अरे तुमच्या नातवंडाची लग्न बघायची होती तुम्हाला अजून कुठं यमराज घेऊन जाणार आहे तुम्हाला शांत राहा उगा कालवा करू नका तुम्ही कारण कोण आलंय बघा की आपल्याकडे कोण आलंय बघा कोण आहे? सिद्धार्थ जाधव. आजोबा मी सिद्धार्थ जाधव का असेल मला वाटलं नाही अहो आल्या आल्या मी एका मिनिटात या स्टेजला 4 राऊंड मारल्या का नाही की नाही आल्या आल्या सगळ्यांना हॅलो 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 असं केलं का माझी पॅन्ट ही एवढी वर आहे का मी असाच आहे माझ्या डोक्यावर टोपी आहे हातात छडी आहे आणि या छडीने मी काहीही करू शकतो मग मी कोण आहे मास्तर आमच्या शाळेतले मास्तर पण असेच यायचे छडी घेऊन आणि मला कोंबडा बनवायचे. ओके ओके तुमची मास्टर छडी घेऊन यायचे तुमची मास्टर कपातून फूल काढायची तुमचे मास्टर कपातून फूल काढायचे का कपातून फूल काढायचे कपाळात फुल आणायचे कस्टर आणि चॉक मारायचे ना ते कपाळात फुल आणायचे. मी ओळखला तुम्ही ओळखला गार जादू आजी तुमची आजी खरं गार जादू आहे ह्युमर विनोद कॉमेडी पण बरोबर तुम्ही सगळ्यात जवळ होतात कारण मी गार जादू नाही आजी मी जादूगार आहे आणि यासाठी मी तुम्हाला देणार आहे फूल नुसतं फुल काय करताय हार घालतो नाही आजोबा 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 मी घालणार आजीला. हो हो अहो मी जादू करतोय आजोबा मी जादू करतोय जादूगार जादूगार ओरा जादूगार काय ते करा तुम्ही कोरा कोरा नाही ओरा ओंकारचा ओ राऊतचा रा ओरा ऐका ना तुम्ही तेसनी लॉजिक सांगायच्या फंद्यात पडू नका कितीचा वेळ राहिलाय त्यांच्याकडे तुमची जादू होईस तो एखादं कस काय जादू तुम्ही नका एवढं करू अहो ही म्हातारी लय बिनी आहे ती म्हातारी आपण जादू करा जादू 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 तर लवकर करा. जादू सगळ्यांना आवडते जादू सगळ्यांना आवडते मला खूप आवडते जादू माझ्या नवऱ्याने आमच्या लग्नाच्या 5 वर्षाचा वाढदिवस होता ना तेव्हा जादू करून सवत आणली मग मी वरवंट्याची जादू केली दोघं पण गायब अजून कोणाला सापडले नाही कोणाची म्हातारी जेलमधनं आलेली आहे पुरावा गावला नाही म्हणून सुटली आहे नादाला लागू नका लय हो 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 जादूगार आजी पण ही वरवंट्याची जादू परत करू नका नाही विसरले हा 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 नशीब नशीब आता माझं विसरले. नशीब पण मी गायब होणारी जादू करणार आहे आजी पण मी लोकांना गायब करणार नाहीये मी तुमचं दुःख गायब करणार आहे काही वेळेसाठी बोला मी कुठली जादू करू काजूकर काजूगार नाही आजोबा जादूगार जादूगार मला इथे बोंडूक आहे का नाही काजू आहे का नाही नाही जादूगार मी काय बोलतो माझ्या गुडघ्याच्या वाट्या गायब करून टाका ना खूप त्रास देतात आवाज करतात ते त्यापेक्षा माझे पांढरे केस काळे करून टाका त्यापेक्षा भट आजीच्या गालावर एक तीळ द्या, मला जाम आवडतात. त्यापेक्षा माझ्या कमरेला कव काढा ना मला आवड कोण आहे मी आजी फिटनेस ट्रेनर आहे मी कोण डर्मटॉलॉजिस्ट आहे कोण 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 आहे मी जादूगार आहे जादूगार ओ आ जादूगार ओरा
अरे मी जादूगार आहे, जादूगार जादूगार ओरा. मला जादू खूप आवडते. करा ना तुम्ही जादू मोरा. ओरा नाही, ओरा नाही आजोबा. ओरा ओंकारचा ओ, राऊतचा रा, ओरा. ऐका ना तुम्ही नका ना लॉजिक सांगू. नकाच सांगू तुम्ही. डायरेक्ट जादू करा ना त्याच्यापेक्षा. जादू जादू Direct जादू करा. डायरेक्ट 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 जादू करतो. मला सांगा इथे पत्ते कोणाकोणाला येतात? मला येतात. मला खूप आवडतात. माझी अख्खी इस्टेट पत्त्यात घालवली. मला आवडतं. हे 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 सगळे म्हातारे म्हातारी कुठून गोळा करून आणले? ही लय रंगेल म्हातारा आहे. लय पत्त्याचा नाद आहे. आता पैसे नसते तर नाही मुंडा आवाज गडी बीपीच्या गोळ्या लावतो. डेंजर आहे ना. लागो ना आधी मी असं कॅट बघितलं ना की असं असं फॅटात मारायचो. आता नुसतं धरतो आपोआप तगडे पिसले जातात. आता तुम्हाला पत्ते पिसायचे नाहीयेत गॅमला राजोबा. आता एक पत्ता तुम्हाला मनात धरायचा आहे. मनात धरायचं. ओके 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 ओके. या पत्ता उचला. कुठलाही पत्ता उचला. नाही हे गोट मारू नका. उचला. घ्या घ्या. हा, धरला. मनात धरला. धरला धरला. सलवार तिरी. गॅमला राजोबा सलवार तिरी असा कुठलाच पत्ता नाही. इलवर तिरी असेल आणि मुळात तुम्ही पत्ता मनात धरायचा आहे. मला सांगू नका. मग मी जादू काय करून दाखवणार? हा नका हे करू. हे असले हे नका करू. मनात म्हणजे आत नाही ठेवायचा आहे. पत्ता बघायचा आणि इथे लक्षात ठेवायचा. या उचला. या उचला. हा उचला. धरला. मनात धरला. धरला हा, ठेवा ठेवा. ओके ओके ओके. हा तुमचा पत्ता आहे? नाही हा पत्ता नाही. नाही हा पत्ता आहे? नाही. मग हा आहे? नाही. मग कुठला आहे पत्ता? आठवत नाही. पत्ताच आठवत नाहीये. जादू वर्क व्हायला त्यांना पत्ता माहिती असला पाहिजे ना. वय बघा त्यांचं नाही आठवत त्यांना. अहो, आठवत नाही कसं अहो आता? किती वर्ष इथं राहते ती. त्यांना त्यांच्या घराचा पत्ता आठवत नाही आता. बर बर आजोबा. गॅमलर आजोबा. गॅमलर आजोबा तुम्हाला पत्ता आठवत नाही की नाही? मग पत्ता बघा आणि ह्या आजोबांच्या कानात सांगा. आज करा आज करा. हा आज करा. पत्ता बघा तरी आधी. यायला काय म्हाताऱ्याला म्हातारपण आलंय आज. स्वतःच्याच मूर्खपणावर हसतायत ते. सवयच आहे त्यांना. बर बर हे घ्या. पत्ता उचला. घ्या. हा घ्या. हो घ्या. हा बघा. हा हा इथे इथे ठेवा. इथे ठेवा. हा, सांगितलं सांगितलं. आता मी त्यांना सांगतो. हा त्यांना काय निश्चित असते तुमची. तुमचं सांगा. ही घ्या. अजून पण ना काय 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 केलं तुम्ही आता? माझ्या लक्षात राहत नाही म्हणून याला सांगितलं. ते मीच सांगितलं. तुम्ही काय केलं? माझी गॅरंटी नाही म्हणून तिला सांगितलं. आता सगळी जबाबदारी मी एकटी कुठे घेऊ म्हणून हिला सांगितलं. मी जबाबदार आहे. बर म्हणजे सगळ्यांना पत्ता माहिती आहे? हा. सगळ्यांना पत्ता लक्षात आहे? ये बात. आता हा आहे पत्ता. नाही 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 नाही. मग कुठला पत्ता आहे? काळा हत्ती. काळा हत्ती. काळा हत्ती. काळा हत्ती कुठला पत्ता आहे? त्यांनी मला हेच सांगितलं. माझ्या कानात त्यांनी तेच सांगितलं. हत्ती सांगितलं तुम्ही? मला तर राजदीप म्हणाले. कोण राजदीप? पत्त्यांमध्ये काळा हत्ती, निळा हत्ती, राजदीप काय येईल? पत्ते पत्ते ते चेस मध्ये जमतात. पत्ता आहे. अरे फुलवर तिरी सांगितली ना. ओ फुलवर तिरी. थांबा आता संपलंय सगळं. फुलवर तिरी
जाऊ दे जाऊ नका तुम्ही, त्यांना नाही दिसत काय नाही काय कळत नाही त्यांना, कळत नाही नाही दिसत त्यांना अहो. यांना दिसत नाही, नाही दिसत. यांना गॅमलर आजोबांना दिसत नाही. हो मग आजोबा तुम्ही का पत्ते बघताय, कुठल्या कॉन्फिडन्सनी आणि काय मनात धरताय तुम्ही? भटबाई धरले मनात, मला आवडतात. कदम मार खाणार माझ्या हातचं. यांच्या गालावर पप्पी आणि डोक्यावर टपली दिली पाहिजे तर ऐका ना. असे म्हातारे आहेत ते. ऐका ना साहेब, ऐका ना तुम्ही काय करा, त्या बारक्या माणसाच्या नादाला लागूच नका, तो स्वतःच काढला पत्ता आहे. अरे पण कळलं का? त्या नादाला लागू. आणि तुम्ही ऐका की, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही काय करा, तुम्ही हेसनी तुमच्या जादूमध्ये घेऊच नका, ही तुमच्या जादूची पार नडगे हाणून टाकणार. तुम्ही हेसनी घेऊ नका, तुमचं करा आपलं काय. नको नको आम्हाला तुम्ही घेऊ नका. तुम्ही काहीतरी डेंजर करा. तुम्ही काय करा, ह्यातलं एखाद्याला घ्या कापामधनं, एखाद्याला चिरा बिरा, बिहली पाहिजे ती, सफरचंद ठेवा, चाकू बिकू फेकून हाना, बिहली पाहिजे ती. असं नाही. काय माहिती, म्हातारीला डेंजर आहे ती, बिहली तरच झोपते ती. बर थांबा आपण भिली नको, आपण साधी जादू दाखवूया, साधी टोपीवाली जादू. आजी आजोबांनो, मी आता टोपीतनं काही काही गोष्टी काढणार आहे, तर मला सांगा मी कुठल्या गोष्टी काढू? आमची बाटली काढा. भटबाई काढा. भटबाई का आता आहेत ना भटबाई. म्हणजे मला 2-2 भटबाई आवडतील, म्हणजे त्यांची तिकडे राहील, माझी माझ्याकडे राहिली. गप्पा बसा हो, तुम्ही आता छचोर आजोबा होत चाललाय तर. मी माझं काढतो, तुम्ही कोणीही काही सांगू नका. करा पण. करा करा. अब्राकाडाब्रा, गिली छू. काय निघालं? डायपर. अरे माझा ससा होता यात, ससा कुठे गेला? माझा ससा नाही आईसोबत माझा ससा आईसोबत नाही. माझा ससा तुम्ही नाही तर खरं तसं पळून गेला असेल तुमचा. कसा पळून गेला? आमच्याकडे काय मागा गाजराच्या बागा आहेत ना, ती पळून गेला असेल वासन. आओ पण मग मी नाही. अरे पण डायपर कोणी ठेवला मग यात? मी ठेवला डायपर, मला कळत नव्हतं कुठे ठेवू म्हणून त्याच्यात ठेवलं, आणि त्याच्यातली पांढरी बनियान आहे ना ती बाहेर काढून ठेवली. हो पांढरी बनियान नव्हती ती, ससा होता तो माझा. अरे बापरे, तरीच म्हटलं पांढरी बनियान वळवळते कशी, नालायक. कोण आहे ते? भूत बंगल्यावाले आजोबा वाटताय तो आता मला. ऐका ना, तुम्ही नका. पांढरी बनियान वळवळताना कशी म्हणजे माझे बन ससा गेला. अहो तुम्ही कुठं असले जादू दाखवताय, डेंजर दाखवा की. डेंजर काय करा, एखाद्याला बॉक्स मध्ये टाका, तलवार गुपसा. डेंजर भिली पाहिजे ती. अहो भिली. भिली तर झोपणारी. हो भिली ठीक आहे, पण त्याला ती झेपली पण पाहिजे ना. अहो काय झिपली पाहिजे ती, काय त्यांची वय बघा की, ह्या वयात ती जगते ती, तीच मोठी जादू आहे. कळलं का? तुम्ही धावा, बिहा धावा. लय डेंजर आहे ती. ह्या दाऊ 52 नव्हती इथं, त्यातली 4 राहिली ती चिवाट. धावा, बिहा धावा. भ्या धावतो, बिहा धावा, ह्या धावतो. बिहा धावा. असू नका, मी घाबरावतोय तुम्हाला. घाबरले. आता मी तुम्हाला खतरनाक जादू दाखवणार आहे, एकदम डेंजरस जादू दाखवणार आहे. याआधी तुम्ही माणसांची बोलून डोकी फिरवली असतील, पण मी आज लिटरली डोकं फिरवणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला तुमचे केअरटेकर रोहित माने मदत करणार आहेत. तुम्ही माने, तुमचं मी आज डोकं फिरवणार आहे. तुम्ही कशाला फिरवता, हे रोज फिरवते ती. तुम्ही तरी थांबा ना, तुम्ही तरी थांबा. अरे की. स्टूल घेऊन इथे बसा. आणि काय? आणि काय नाही, या चादरीत या. एकटाच? ओ या ओ बटा. एकटाच. आजी आजोबांनो, आणि कसं वाटतंय, कसं वाटतंय?
जोरदार परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. मी जगातले बरेच जादूगार पाहिलेत पण स्वतःचं नाव चुकणारा जादूगार मी पहिल्यांदा पाहिला. तर या जादूसाठी एकदा तुझ्यासाठी टाळ्या. राऊत मस्त कॅरी केलंस तू आणि मस्त दिसतोयस. आणि हे जे 4 चिरतरुण बाजूला आहेत हे जिथे राहतात त्या जागेला वृद्धाश्रम म्हणूच शकत नाही आपण. तो चिरतरुणाश्रमच त्याला म्हणायला पाहिजे. खतरनाक बेरिंग होती चौघांची पण म्हणजे अशक्य बेरिंग होती चौघांची. वनिता तू जो बाम शोधत होतीस अरुण हा म्हातारा आहे ना अरुण हा या वास्तूतला एकही पुरुष हा म्हातारा साकारू शकत नाही. फक्त तू. ते तर ना मस्त बेरिंग होतं कडक बेरिंग मंदार खतरनाक बेरिंग होतं. वा रोहित्या वेगळीच एनर्जी होती काहीतरी आणि या सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या माणसामध्ये गोडवा पण असणं अपेक्षित होतो. गोडवा पण तुझ्यात फार मस्त पेरला होतास तू जागोजागी. फार मजा आली बघताना. वंडरफुल. मॅजिकल परफॉर्मन्स होता. या सिरीजचं नाव जादूगार असं लिहिलेलं असलं तरीही तुम्ही चौघांनी आज जे काही केलं ते आम्ही खूप काळ नाही विसरू शकणार आहे. इट वॉज अमेझिंग. राऊत मस्त छान बेरिंग होतं. तुझं दुसरं जे नाव होतं तेही मला खूप तितकंच आवडलं ओवा. खूप मजा आली. सावत्या तुला एक कॉम्प्लिमेंट अशी द्यायची की खूप कमी ॲक्टर्स असे असतात ज्यांचं हार्टचं रिफ्लेक्शन प्रत्येक कॅरेक्टरमध्ये उतरतं आणि तुझी वॉर्मथ प्रत्येक वेळेला उतरते आणि मला असं वाटतं की डोंट एव्हर चेंज दॅट. मजा आली. मंडळी नोकरदार पुरुष हा एरवी सुद्धा बॉस आणि त्याच्या बायकोच्या तालावर नाचतच असतो पण जेव्हा या दोन्ही व्यक्ती एकच असतात तेव्हा त्याची आणखी तारांबळ उडते. कशी ते बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. मे आय कम इन मॅम? या सिट. बोला. काय आता आता काय बोलायचं आता सगळं तर माहिती आहे तुम्हाला. जे बोलायला आलाय ते पटकन बोला आणि निघा. हे आता सगळं तर माहिती आहे देऊन टाका. काय काय चाललंय हे? देऊन टाका ना आता सुट्टी. काय देऊन टाका सुट्टी? व्हॉट इज दिस अनप्रोफेशनल बिहेवियर? काय काय पद्धत? हे फेकलत तुम्ही माझ्यासमोर? घ्या परत आणि लिव्ह. अरे असं काय करताय? काय ते मला सुट्टी हवी होती. कशासाठी सुट्टी? असं काय करताय? म्हंटल ना सुट्टी हवी आहे. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे ना तर मला एक मस्त आठवडाभर सुट्टी हवी आहे. म्हणून छान आम्ही मग फिरायला जाणार आहोत. असं मस्त नेपाळला जाणार आहोत आम्ही सगळे. नेपाळला मज्जा करणार आहोत आम्ही. आम्ही म्हणजे कोण? आम्ही आम्ही सगळे सगळे. मी जतीन यतीन त्यांच्या 2 बायका म्हणजे प्रत्येकाच्या 2 बायका नाही प्रत्येकाची एक बायको अशा 2 बायका आणि मी आणि माझी माझे डार्लिंग माझ्या काळजाचा तुकडा माझी गोबुडी बोबडी. बस बस बस. मला देऊन टाका ना सुट्टी प्लीज प्लीज. सुट्टी? येस. पाडला. आउट. गेट बॅक टू वर्क. याला काय अर्थ आहे यार? तुम्हाला काहीच वाटत नाही? काय काहीच वाटत नाही म्हणजे? कुठला महिना सुरू आहे? महिना कुठला सुरू आहे? 5वा. कामं किती झाली आहेत? कामं काहीच नाही. हा किती तुंबली आहेत कामं? खूप तुमली. पाईपलाईन मध्ये केवढी आहेत? हा खूप आहे. मग लाज नाही वाटत? बायकोच्या बर्थडे साठी फिरायला जायचंय म्हणून इथे बॉसकडे येऊन सुट्टी मागताय. लाज नाही वाटत? अरे काय अरे? अगं काय अगं? अरे बाप रे बाप याला काय अर्थ आहे म्हणजे मला कळतच नाहीये. मग नीट बोला तुम्ही. मॅम असं काय करताय मॅम? बॉस आहे तुमची. येस मला कळतंय ते. हा मला कळतंय ते पण मुद्दा समजून घ्या ना. मस्त नेपाळचा प्लॅन केलाय तर जाऊ द्या ना छान मस्त फिरायला. असं काय करता तुम्ही? 7-8 दिवसांची सुट्टी घेऊन गेलो असतो तर काय प्रॉब्लेम आहे? नेपाळ कशाला मग? नेपाळचा प्रॉब्लेम आहे. नेपाळचा प्रॉब्लेम आहे. कॅन्सल. नेपाळ कॅन्सल. आपल्याला काय इंटरनॅशनल टूरच करायची आहे ना. कॅन्सल. मस्त लांब भूतानला जाऊ. डेंजर मजा करू. मी तू भूतान. कॅबिन मध्ये येऊन असं बोलतात बॉसशी म्हणजे? अरे
अरे याला काय अर्थ आहे यार, आता इतके दिवस तू मागे लागली होती काय तू बॉस काय म्हणायचं मला कोण आहे मी मॅम मॅम बेटर पण ईशा तूच रडत होतीस तूच मॅम ईशा मॅम तुम्हीच रडत होतात, तुम्हीच मला सांगत होतात माझा 35वा वाढदिवस येतोय, कुठेतरी इंटरनॅशनल टूर प्लॅन करू, मस्त फिरायला जाऊ, तू माझ्यासाठी कधीच रजा टाकत नाहीस, म्हणून मी सुट्टी टाकतोय की नाही ईशा मॅम. असं नका ना करू ईशा मॅम. नेपाळचा प्रॉब्लेम असेल तर भूतानला जाऊया म्हणतोय तर ते पण चाललेलं आहे, मला कळत नाही काय करताय तुम्ही. ऐका ना खूप काम आहेत. हे बघा आय कॅन फायर यू. एक मिनिट आय कॅन फायर यू. एक मिनिट. देन प्लीज लिव्ह. असं कसं लिव्ह? गेट बॅक टू वर्क. काल रात्री कुशीत रडत रडत मला म्हणाली जा उद्याच्या उद्या सुट्टी टाका तर टाकतो. लाज नाही वाटत तुम्हाला? तुमची बायको कुशीत काय करत होती इथे बॉसला येऊन सांगताय तुम्ही? मी एक मिनिट, मी माझ्या नवऱ्याबरोबर होते काल आणि मी काय करत होते ते मला माहिती आहे. तुमच्या बरोबर तुमची बायको काय बोलत होती कुशीत वगैरे ते मला येऊन नका सांगू, माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी. बरी आहेस ना? बरी आहेस ना जराशी? काय आहे? कोण क्रिस्टोफर नोलान आहेस तू? तुझा इन्सेप्शन चाललाय वेगळा. तूच माझी बॉस आहेस, तूच माझी बायको आहेस की नाही? निघताय का फायर करू? याला अर्थ नाही, देऊन टाक ना यार रजा इशू. रजा मिळणार नाहीये, कळलं? दे ना प्लीज, दे ना 7-8 दिवसाची रजा दे. Am I not clear? रजा मिळणार नाहीये, प्लीज लिव्ह. सिक्युरिटीला पाठवा. नाही थांबा ना. सॉरी मॅम. मला माहितीये तुला कसं लाईनवर आणायचं. माइंड युअर लँग्वेज. सॉरी मॅम. जरा बाहेर जा, माझ्या नवऱ्याचा फोन येतोय. आउट. ऐक ना, मी जरा गडबडीत आहे, एम्प्लॉईज डोकं फिरवतायत. आय कॉल यू बॅक. येडी आहे का ग तू? येडी आहेस जराशी? याच्यासाठी बाहेर पाठवलंयस मला? मॅम असं नका ना करू मॅम. आउट. अरे याला काय अर्थ आहे? हा कट. उचलायचा, मला माझ्या बायकोशी बोलायचं. उचलायचा, बायको फोन उचल. तुम्हाला सांगितलं ना नंतर. मला बोलायचंय. मग माझं ऐका. रजा मिळाली. सांगा ना रजा मिळाली का? नाही मिळाली मला रजा. माझी बॉस आहे ना म्हैस आहे, म्हैस. ती नाही देत रजा. मला ऐकू येतंय. सॉरी. घरचे फोन बाहेर जाऊन करा. सॉरी. नाही अगं रजा नाही मिळत आहे, काय करू कळत नाहीये ग. हॅलो, मुसमुसतेस काय? जाऊ द्या. काय मागितलं एवढे वर्ष तुमच्याकडे? एक गोष्ट मागितली. कधी हिरे वगैरे मागितलेत का? चंद्र तारे मागितलेत का? मी म्हंटल फक्त माझा वाढदिवस आहे तर सुट्टी घ्या, आपण फिरायला जाऊया. तेवढंही नाही करतायत तुम्हाला. हे डबल टेप आहेस, दोन्हीकडनं चिकटशील. कोणाशी बोलताय? डबल टेप आहेस. हा असं काय बोलतीयस वेडे? हा मागतोय सुट्टी पण बाई हेकट आहे. ऐका ना, जरा हळू बोला ना, मी घरच्यांशी बोलते ना. सॉरी मॅडम. हा सॉरी लगेच सॉरी. मला कधी म्हटलंत का सॉरी? त्या बॉसला सतत सॉरी म्हणता तुम्ही. हा तिच्यासमोर बरोबर शेपूट घालता. हे बघा, तुम्ही रजा घ्यायची आहे, मला काही माहिती नाही. अरे तिच्या समोर तुमचं जा ना, तिच्या समोर सांगा ना तिला रजा दे, नाहीतर मी राजीनामा देतो. नाही ऐकत ना ती बावळट ऐकत. तिच्या कानाची भोकं फक्त डुलं लटकवण्यासाठी असं वाटतं तिला. ठीक आहे. रजा घेणार नसाल ना तर मी माहेरी चालले. अच्छा. हॅलो, माहेरी काय जाते? वेडी आहेस का? हॅलो. ओ आटपा ना, घरचे फोन बाहेर जाऊन करा. अरे काय येडी आहे का तू? मूर्ख आहेस का? बावळट बिंडो आहेस का जराशी? तोंड सांभाळून बोला. बॉस आहे मी तुमची. तेच सांगतोय ना, सगळं तूच आहेस ना. बॉस तू आहेस, बायको तू आहेस, तू ऑथेल्लो, तू हॅमलेट, तू अप्पासाहेब बेलवलकर, नटसम्राट तू आहेस. सगळं एकटं करतेस. सगळं कळतंय का तुला? अति बोलताय म्हणजे माइंड युअर लँग्वेज. तू माइंड युअर कॅरेक्टर. मध्येच बॉस होते, मध्येच बायको होते. कसं ओळखायचं मी बॉस कुठली बायको कुठली? माझे डोळे बघून कळत नाही मी कधी बॉस आहे कधी बायको आहे? कसं ओळखायचं डोळ्यांवरून कसं ओळखायचं? एक मिनिट माझ्याकडे बॉस म्हणून बघतेस तेव्हा कशी बघतेस? ओके
आणि मी नवरा असल्यावर कसं बघतेस? सेमच बघते रे. मानत व्हेरिएशन देते आणि बोलते डोळ्यांवरून कळत नाही का? स्वतः कशी वागते जरा बघ ना. तुला कळतंय काय? ढोलकी आणि तू बाजूबाजूला ठेवला ना तर लोक तुला जास्त वाजवून जातील. तुला कळतंय का? मी जास्त बोलताय. तू जास्त करतेस. तुला कळत नाहीये. सतत आपलं काहीतरी चाललेलं असतं. एकदा बॉस म्हणून बोलते, एकदा बायको म्हणून बोलते. त्या दिवशी पण असंच केलं. घरी माझ्यासाठी एक छान शर्ट आणलास. मला म्हणाली हा शर्ट मी तुम्हाला गिफ्ट करते, उद्या ऑफिसला घालून जा ना. मी आलो ऑफिसला घालून. ऑफिसला आल्यावरती ओरडलीस मला, काय सरकशीत कामाला येता तुम्ही, काय रंगीत कपडे घालून येता. दोन्हीकडनं तसं बोलते का? स्वतः नियम तयार केलाय व्हॉट्सअप वरती बोलायचं नाही ऑफिसमध्ये, आणि रात्री घरी येऊन रडतेस माझ्यासमोर, काय बाबा ऑफिसमध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर रिप्लायच करत नाही. अगं तू रूल बनवलेत ना तुझ्या समोर, तुला कळत नाही का तू काय करतेस ते? सारखं आपलं हे नाही ते नाही, बॉस नाही बायको नाही, एक काहीतरी ठरव ना. आउट आउट याला अर्थ आहे? याला काय अर्थ आहे? काय झालं? आउट. गेट बॅक टू वर्क, नाहीतर आता मी खरंच सिक्युरिटीला बोलवेन. आलो आहे. आउट. आउटच. ए ओके. काय अर्थ नाही यार. हॅलो. ऐका ना, नेमका मावशीचा फोन आला होता. आज येते ती काकांना घेऊन. लवकर याल ऑफिसहून. समोसे घेऊन या, मावशीला खूप आवडतात आपल्या इकडचे कोपऱ्यावरचे. आणाल? थांब थांब थांब, माझ्या बॉसशी बोल. थांब, ते ऐकत नाही माझं. थांब, माझ्या बायकोशी बोला. तुम्ही परत का आलायत? माझ्या बायकोला तुमच्याशी बोलायचं. जरा मी करते फोन. इथे काम चालू आहे. मी का बोलू तुमच्या बायकोशी? तुम्ही बोला. ती म्हणते मी लवकर घरी यायला पाहिजे, तर तुम्ही जरा तिला समजावा. हॅलो हॅलो. मरतीये काय आहे बोला. ते ऍक्च्युली ते एक मिनिट, लवकर बोला, इथे कामं असतात आम्हाला. हां लवकर बोला जरा. नाही ते ऍक्च्युली माझा बर्थडे आहे ना, तर म्हणून सुट्टी यांना अजिबात सुट्टी मिळणार नाही. मी स्पष्ट सांगितलं त्यांना सुट्टी मिळणार नाही. ऍक्च्युली माझा पण बर्थडे आहे नेमका त्याच वेळेला, आणि कुणीतरी रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे ना ऑफिसची. त्यामुळे आय एम सॉरी, पण मी नाही देऊ शकत सुट्टी. नाही प्रॉब्लेम असा झाला आहे ना की माझा पण बर्थडे आहे म्हणून एवढं सगळं केलं होतं, तर मग मी सुट्टी घेतली होती, तर ती कॅन्सल करावी लागेल. त्यामुळे मला काही कळत. कशाला कॅन्सल करताय सुट्टी? बापरे बापरे बाप. हे बघा, सुट्टी तुम्ही कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये. सगळं काय नवऱ्याबरोबर करायला पाहिजे. मैत्रिणी आहेत तुम्हाला, जा ना मग मैत्रिणींबरोबर फिरायला जा. तुम्हाला काय गरज आहे सगळं नवऱ्याबरोबर करायची? अजिबात सुट्टी कॅन्सल करायची नाही. मैत्रिणींबरोबर फिरायला जा. नक्की? मग मी एक काम करते, मग नका देऊ सुट्टी. मी मैत्रिणींबरोबरच जाते फिरायला. व्हेरी गुड. आणि ऐका, हॅव फन. हॅपी बर्थडे. हां थँक्यू मॅडम. बालनाट्याच्या वर केलेलं आहे. बालनाट्याच्या अपवासवल्या करी गुदगुल्या. कशाला मारायला एवढं करते? कशाला मारायला एवढं करते? फोन घ्या निघा. फोन घ्या निघा. मला आत्ता कळलेलं आहे तुझ्या या फोन कॉलवरती का सगळं चाललंय मगातपासून. तू माझी सुट्टी का नाही अप्रूव्ह करत आहेस? स्वतःच्या 8 सुट्ट्या अप्रूव्ह केलेल्या आहेस, म्हणून माझी सुट्टी अप्रूव्ह करत नाहीस ना तू? खरं सांग, काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्या सुट्ट्या अप्रूव्ह करण्यासाठी? काय प्रॉब्लेम आहे? बर्थडे कोणाचा आहे? माझ्या बायकोचा आहे. मग कोणाबरोबर ट्रिपला चाललायत? माझ्या सगळ्या मित्रांसोबत. कळला प्रॉब्लेम? माझा बर्थडे आहे ना, हा तुमच्या बायकोचा बर्थडे आहे, तर मग त्या जतीन यतीन आणि त्यांच्या त्या 2 बायका बावळट बायका. बायकांना घेऊन कशाला पिकनिकला जायला पाहिजे? ते तुमचं बरं आहे. तिथे बायकांना सोडायचं स्पा मध्ये, करा सेल्फ केअर, मजा करा, आणि स्वतः जायचं पब मध्ये. म्हणजे बायकोच्या बर्थडेच्या निमित्ताने तुम्हाला फक्त मित्रांबरोबर ट्रिपला जायचंय ना? जा मग. कॅन्सल. काही मिळणार नाही. तसं नाही. मला वाटलं होतं की तू एन्जॉय करतेस त्यांची कंपनी म्हणून, पण आता मला कळलेलं आहे इशू. माझा बर्थडे तर मग नवऱ्याबरोबर मी एकटी जाऊ शकते ना? पण नाही, आम्हाला जतीन यतीन बरोबर जायचंय. सुट्टी मिळणार नाही. यतीन कट ते नाही पाहिजेत पिकनिकला. मी माझ्या बायको सोबतच जाणार. मस्त पिकनिक टूर करणार, वाढदिवस साजरा करणार. मी हवं तर वेगळं ऍप्लिकेशन देऊ का? 1 मिनिट. हा सॉरी. जाऊ शकता तुम्ही, तुम्हाला हवं त्या लोकांना. नाही हे बघा, रिस्पेक्टेड इशू कंसात बॉस, मला माझ्या बायकोसोबत इंटरनॅशनल टूरला जाण्यासाठी 8 दिवसाची सुट्टी द्याल का? कुठे जायचंय? कुठे इंटरनॅशनल ट्रिप? युरोप. आपला घरगडी नाही, आपला हे विश्वासू नवरा. प्लीज आता तरी अप्रूव्ह कराल का ईशा? काय हे? लिव्ह ऍप्लिकेशन. हो बघू.
लगेच कामाचं टेन्शन घेऊ नका, मजा करा. इशू इशू तू ना गोड आहेस हा, गोड आहेस. फक्त तो अपरिचित पिक्चर बघतेस ना, तो बंद कर. लटा समोर आल्या ना की तुझं काहीतरी भलतं होतं. थँक्यू. सॉरी. क्या बात है, व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. खूप गंमत आली आम्हाला, मस्त. येस प्रसाद. फार गोड विषय आणि फारच रंजक पद्धतीने सादर केला गेला. ईशा, तुझं विशेष कौतुक. फोनवर जे केलंस तू ते लाजवाब होतं, लाजवाब. म्हणजे त्या बाईचा काय म्हणूया करारीपणा आणि त्या बाईतला गोडवा दोन्ही तू इतकं उत्तम साकारलंस. मजा आली, खूप मजा आली. पीपी ॲज युजल फॅन्टॅस्टिक. सई. अडोरेबल परफॉर्मन्स होता. अगेन व्हेरी प्रोग्रेसिव्ह कॉन्सेप्ट. बायको बॉस आहे, नवरा एम्प्लॉई आहे, याच्यामध्ये कुठेही इगो क्लॅशेस दाखवले नाहीत, याचा मला अत्यंत आनंद आहे. खूप सुंदर स्क्रिप्ट होती. आणि ईशा, आय लव्ह यू. फारच भारी. मला खूप आनंद आहे की दोघांनी तितक्याच ताकदीने हा परफॉर्मन्स शोल्डर केलात आणि त्याच्यात जिंकलात, सक्सेसफुल झालात. कॉंग्रॅच्युलेशन. मजा आली. वा वा. जगातल्या सगळ्या स्त्रिया ईशाच्या रोलमध्ये असाव्यात अशी माझी इच्छा आहे. मला खूप मजा आली. परत लवकर या. थँक्यू. मंडळी, आपण आज नम्रताबाईंच्या मुलांनी रचलेल्या बोधपर गोष्टी ऐकणार आहोत. त्यामुळे सज्ज व्हा हास्याचं तात्पर्य जाणून घेण्यासाठी, जे तात्पर्य घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच आपले अतरंगी हास्यवीर. बापरे, खूप धूळ आहे तुमच्या इकडे. एकदम ऐक खूपच म्हणजे चालायला लागलं खूप. सर थोडं माफ करा, थोडी कसं दुर्गम भागातली शाळा पडते ना त्याच्यामुळे. हो, आणि ऊन पण खूप आहे हो सध्या. नाही, यंदा उकाडा पण भलताच वाढलाय. हे नका, काय करताय तुम्ही? काय करताय हे तुम्ही? पण नाही सर, ते जरा ते घाम पुसत होते थोडासा. काय आहे ना, उकाडा वाढलाय ना त्याच्यामुळं. आणि कसं आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये सर. म्हणजे घाम पुसते मी. माझी शाळेतली पोरं आहेत ना, त्यांचा पण मी घाम पुसते सर. हो, पण मी मुलगा आहे का तुमच्या शाळेतला, मला सांगा. बरं नाही वाटत ना, परपुरुषाला असं परस्त्री काहीतरी घाम बिम पुसते, बरं नाही वाटत ते. ते तुमचं खरं आहे, पण सर कसं तुमच्या कपाळावर ते घामाचं ते हे होतं ना, दवबिंदू होते ना ते. कुठले दवबिंदू? घर्मबिंदू असतात ते. दवबिंदू नाही, असा शब्दच नाहीये. नाही, ते दुर्गम भागातून येतो ना, त्याच्यामुळे आम्हाला एवढे शब्द अशी माहिती नाही. चला हो चला, मला ना खरंच जन्मानं तापलंय डोकं. नका हे करू, बिलकुल हे करू नका. असू दे घाम बिम. सर, ऐक. 4 शाळा मला यानंतर कळायच्या. प्लीज प्लीज मला हे करू नका. मी आता नाहीतर लगेच कंप्लेंट करेन तुमची. ऑलरेडी तापलोय मी. वा वा वा. ए, तुमचं काय चाललंय तुमचं? माझी लहान मुलं आहेत. ऐका माझं. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, आज वर्गात पाहुणे येणार आहेत, त्याच्यामुळे आज माझी इज्जत घालवू नका, नाही तर मग तुडवून का. तर मी सांगितलं होतं आज आपल्या वर्गामध्ये पाहुणे येणार आहेत. त्यांचं नाव आहे चौघुले सर. हा नाही, चौगुले सर बरोबर घेतलं, बरोबर. काय फोनवर तुम्ही वेगळं घेतलं होतं काहीतरी? हा सर, ते काय झालं होतं की मला जरा ऐकण्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. मला वाटलं का तुम्ही चौघाले बोललात ना, तर चुकून मी चौघाले बोलले, एकदा गहुचाले बोलले, त्याच्यामुळे. हो ठीक आहे, पण इथे नीट घेतलं चौगुले. तुम्ही एवढे दिग्गज लोक, आमची दुर्गम भागातली. चला चला ठीक आहे, हरकत नाही. चला. आता मी जरा संभाषण करू का त्यांच्या बरोबर? हा, तुम्ही त्यांना. हा सर, भेटा जरा. मुलांनो, मला खूप वेळ कमी आहे, कारण यानंतर मला 4 शाळा करायच्या आहेत. हा, शाळेची स्कीम तुम्हाला सांगायला मी आलेलो आहे, कळलं? हा, ये तू ये मला, तू ये. हा 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 हा, काय नाव तुझं मला? नमस्कार सर, मी शिवाली द परब. सर, ही माझ्या वर्गातली अत्यंत हुशार विद्यार्थी. काय काय कळलं नाही, काय म्हणाला? ही माझ्या वर्गातली अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे सर. हो हो, ये बाळा ये. हो हो हो, काय नाव तुझं? सर, मी भुंगा फेम निखिल बने. हा लहान मुलगा करतोय? अरे बापरे, एकांकिका ताणून ताणून 3 अंकी नाटक केल्यासारखा दिसतोय हा. याला लहान मुलगा म्हणणं म्हणजे कुतुब मिनारला क्रीम रोल म्हणण्यासारखं आहे. क्लॅप्स नाही, एवढं काही नाहीये. एवढे क्लॅप दिप्स काही नाहीये. शाबास. अरे बापरे, ही कोण हवाबाण खरडेची गोळी? तर हा कोण आहे विचारणाऱ्याला असं पकडेन ना, आणि जोरात आपटून त्याला तोडून फोडून मोडून टाकून गोल 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 फिरून फेकून देणार युनिवर्स मध्ये. एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे, सुपर पॉवर. हे बाळा,
बाजारात जर पडलास ना तर पुदिन्याची जोडी समजून विकत घेतील तुला. असा दिसतोयस तू. आरशात बघ घरी जाऊन, कळलं? शांत राहायचं बाळा. हा सिनियर्स आले ना की चांगलं बोलायचं त्यांच्याशी. हा हा याला जरा समजवा. हा नीट नीट नीट. काय चाललंय ओ बाई? तुझी ना खरे तर लायकी नाहीये. रताळ्या तुला असं सोलून काढलं पाहिजे ना. ओ, काय बॉडी लँग्वेज आहे ओ. लहान मुलं आहेत ती. आधी इकडे वा तुम्ही. काही गरज नाही तुमची. नीट चला. काहीतरी वर्ग शिक्षक हे घेऊन आल्यात. हा बाळांनो हे बघा. हा अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे. हा मला सांगा, चिल्ड्रन मेंटल हेल्थ अवेअरनेस वीक हा तुम्हाला माहितीये का? हा आपल्याला आता साजरा करायचा आहे. कळलं का? स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे काय कोणाला माहितीये? मनस्वास्थ्य म्हणजे लहान मुलांचं मनस्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य. कळलं तुला? आता हे मानसिक स्वास्थ्य जे असतं ते का महत्वाचं असतं? कारण लहान मुलांचं फक्त शारीरिक स्वास्थ्य महत्वाचं आहे का? मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे काय? हे जे मनस्वास्थ्य असतं ते लहान मुलांच्या घडामोडीसाठी, जडणघडणीसाठी अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे लहान मुलं हे पाण्यासारखी असतात. कशासारखी असतात? पाण्यासारखी असतात लहान मुलं. पाण्यासारखी असतात लहान मुलं. पाण्यात डुंबून त्या, पाण्यात डुंबून त्या उडी मारतात, उडी मारतात, पोहायला जातात. उडी मारतात, उडी मारतात, पोहायला जातात. मराठीची वर्ग शिक्षिका कोण नसतं असा? मराठीची वर्ग शिक्षिका आहात ना तुम्ही? नाचता कशाला? मग नाचता कशाला? सर ते कोणी गायला लागलं की माझ्या अंगात तरंग उठतात. अरे मी गाताच नव्हतो, मी माहिती देत होतो त्यांना. लहान मुलांचं आयुष्य पाण्यासारखं असतं. तुम्ही मध्ये करून मला खेचलं त्या गाण्यात. चला भा तिकडे. सर ते माझ्या अंगात थोडा शिदम आहे ना त्याच्यामुळे. रिदम असतो रिदम. शिदम काय अंगात असतो? वाटेल ते बोलताय. शांत बसा एकदम. कळत कारणीभूत तुम्ही आहात, यांची काहीच चूक नाहीये. हा मुलांना मी तुम्हाला काय सांगतो तर अत्यंत महत्वाचं शासनाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवते मी. हा तर ही जी लहान मुलं असतात त्यांचं मनस्वास्थ्य अत्यंत गरजेचं असतं. लक्षात आलं? लहान मुलं ही पाण्यासारखी असतात, आहे की नाही? शासनाने का हा निर्णय घेतलेला आहे? शासनाचं काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आज तुमचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे? मोबाईल. मोबाईलचं जे आभासी आणि हे जे जग आहे त्याच्या जवळ तुम्ही चाललेला आहात. त्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. म्हणून शासनाचं असं म्हणणं आहे मोबाईलला टाकून द्या तुम्ही आणि कशाच्या जवळ जा? लहान लहान गोष्टींच्या जवळ जा. लक्षात आलं? या गोष्टी तुमचं आयुष्य आहे. अरे बाबा आम्ही जेव्हा शिकायचो ना तेव्हा अनेक गोष्टी आमच्या डोक्यात असायच्या. आजोबा सांगायचे, आजी सांगायची, आई मला गोष्ट सांगायची आणि त्या गोष्टींवर आमचं आयुष्य समृद्ध झालं, आहे की नाही? गोष्ट माहित आहेत का तुम्हाला? गोष्ट येते की नाही? मी शिकवल्यात. व्हेरी गुड व्हेरी गुड. कसं ना गेल्या वर्षी आमच्या शाळेमध्ये जे वार्षिक स्नेह संमेलन तर ते झालं होतं बा. तर तेव्हा मी एक छोटस नाटुकला बसवलं होतं बा माझ्या पोरांचं. व्हेरी गुड. हा म्हणजे ती नाही का ह्याची गोष्ट, इसाबगोलची गोष्ट होती ना, ती मी बसवली होती. इसाबगोलची कुठली गोष्ट आहे? इसाबगोलची गोष्ट नाही? इसाबगोलची कुठली गोष्ट? तुम्हाला नाही माहिती? ते नाही का ते प्राणी असतात त्याच्यामध्ये आणि शेवटी प्राण्यांची गोष्ट असते आणि मग शेवटी लिहिलेलं असतं खाली का बा तात्पुरतं. तात्पर्य असतं ते. तात्पुरतं कसं लिहि? आणि इसाप नीती असतं. इसाप नीती ती. अहो ते तात्पुरतं म्हणजे कसं एवढं मोठं मुलांचं लक्षात कसं राहणार ना, म्हणून बाई तात्पुरतं 2 ओळी आहेत तेवढ्या वेळा पाठ केल्या म्हणजे कसं आखी गोष्ट नाही लिहिली काही. अरे तसं नसतं ते. इसाप नीती वेगळी आहे. इसाप म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? याला शिकवलं. इसाप म्हणजे काय? इसाप आहे ना, इसाप हा प्राचीन ग्रीसच्या वेळेचा एक गुलाम होता जो कथाकार सुद्धा होता. लक्षात आलं का? लिहून घ्या मुलांना. माहिती तर ऐकून घ्या आधी. लिहून घ्या ना मुलांना. कसं आहे ना सर, आमच्या या दुर्गम भागामध्ये असे येत नाहीत, त्याच्यामुळे मी माहिती लिहून देते त्यांना. तर लिहा मुलांना. हा जो इसाप होता ना त्याने अनेक कथा लिहिलेल्या आहेत. त्यातून बोध दिला जातो ज्याला तात्पर्य म्हणतात. कळलं तुला? तुम्हाला कळलं का? लहान मुलांनी कसं वागायचं याचा बोधपर संदेश त्यातून दिला जातो 2 ओळीतून. आणि त्याचा संग्रह असतो, त्याला इसाप नीती म्हणतात. तेच ते बरोबर आहे तुमचं. तर सर मी तेच सांगते तुम्हाला की गेल्या वर्षी जे वार्षिक स्नेह संमेलन झालं तर तेव्हा मी मुलांची एक छोटीशी नाटुकली बसवली होती. अच्छा नाटुकली बसवली? तेवढे तुम्ही 2 मिनिटं बघून घ्या, तुम्हाला
मोकार मजा येईल सर. हा ठीक आहे पण ते तो तात्पर्य मला लागणार कारण तात्पर्य खूप महत्वाचं आहे ते त्यात. केलेलं आहे सर केलं. तात्पर्याचं पण मी मी माझं इम्प्रोमाइज मारलेलं आहे त्याच्यात. एक सेकंड इम्प्रोमाइज कधीही मारत नाहीत करतात एवढंच तुम्हाला सांगतो. मराठीच्या शिक्षकात तुम्हाला माहिती पाहिजे. तर ते विंगरोजीचा थोडासा प्रॉब्लेम. नका करू हे ना लेडीज सौरभ शुक्ला दिसतं असं असं करताना. नका करू. बिलकुल आवडत नाही मला हे नीट करा. चला चला लवकर लवकर. सर फक्त एक रिक्वेस्ट मारायची होती मला तुम्हाला. रिक्वेस्ट करायची होती मारायची नाही. चला चला हे काय करू. हे तेवढं काय ना आमची जी नाटुकली आहे ना त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला म्युझिक द्या थोडं डब वाजव. कशाला पाहिजे ना हे तुम्ही नंतर करा. मला उत्साह वाढतो ना पोरांचा उत्साह वाढतो आमच्यासाठी. दुर्गम भागातली खेळा. चल चल लवकर करा मला पटापटा जायचं. ओ ए ताईनो लवकर करायचं हा बाळा. हा सरांनी जायचंय पट चला. हळू 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 काय आहे कुठला सूर आहे हा. माईक फाटेल तो समोरचा. लहान मुलं समोर बसलेले आहेत नॉर्मल घ्या. अनाउन्समेंट आहे ना. एनर्जीसाठी घ्या घ्या हरकत नाही घ्या. तर सुस्वागतम सुस्वागतम सादर करीत आहेत बा कर्कोचाने मारला कोल्हा. एक मिनिट काय नाटुकलीचं नाव काय. कर्कोचाने मारला कोल्हा. अरे बापरे कोल्हा आणि कर्कोचाचं हे नाव आहे तुम्ही ठेवलेलं. कर्कोचाने मारला कोल्हा. हा ए पोरांनो तुम्ही रेडी आहे. हो बाई बाळा एंट्री घे तू. हा प्रणय बेटा. मरशील ना मेला किती करशील बोल ना डायलॉग. अरे काय अरे तिकडे जा ना इकडे कुठे येते जा सेंटरला तिकडे. हा प्राण्यांची गोष्ट आहे ना. बोल. मी आहे कचकोरा. थांब रे. वडिलांनी कचकोरा नावाचा पक्षी बघितलाय. कर्कोचा आहे ना एवढं याला आयटी आला सासा आणि कचकोरा म्हणालास तिकडे. नीट कर्कोचा नाही माझा तर टाळका सटक चाललेला आहे. माझ्या वेळ नाही म्हणून ते बसलेलं नाही आम्ही. सर तसं नाही त्यांच्या कलाने घ्यावं लागतं सर. ते एकदा वाजवायला लावलंय मला. चव घालू नका माझी. मी आहे कर्कोचा. काय कर्कोचा हे काय शिकवले तुम्ही. तो प्राणी हा कुठला कर्कोचा आहे. प्राणी आहे सर तो. मी आहे कर्कोचा. मला आलंय आमंत्रण. तू बेटा ये एंट्री मार. मला आहे कोल्हा. मी आहे कोल्हा म्हण. मला आहे कोल्हा कसं म्हणतो काय अर्थ काय बोलतायत त्यांचं विचारा तरी त्यांना. थोडी लहान मुलं भांबावून गेलेत. थांबावून गेली ना जास्तच करतायत हे. नाही असा परफॉर्मन्स तुम्ही देणार आहात तिकडे. पण बेटा दत्तू बेटा परत करा दोघांनी. हा ये बेटा. मी आहे कोल्हा. हा कुठला कोल्हा आहे. सर तो आको हल्ला. सर थोडं नाही रे मला कंटाळा यायला लागला. कॉमेडी मारते मध्ये मध्ये मी. चला कॉमेडी मारता येते. शिवाली बेटा. कोल्हाने कर्कोचाला घरी. हे बघ सगळं विसरलेले आहेत त्या. नाही सर सुरुवातीला थोडस. कोल्हाने कर्कोचाला जेवायला बोलवले होते. अरे हे काय चाललंय यार. कर्कोसा बोला येतो 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 जेवायला येतो स्वतःच स्वतःला लागतंय तरी ती बाई करते. काय वाजवायचं काय ह्याच्यावर सांगा बघू. हो नसतं करते मला. ताटलीत खीर वाढली कोल्ह्याने कर्कोचाला ताटलीत खीर. थांब हे काय होतं हे काय होतं. सर ते मी काय करते समजा पोरं जर विसरले ना तर मध्ये मध्ये मी प्राण्यांची वेंट्री मारते म्हणजे मग ते. अरे पण कोल्हा आणि कर्कोचाच्या गोष्टीत हत्तीन पाहिजे कशाला मारायला तिकडे. सर तेवढा उत्साह येतो ना प्रेक्षकांमध्ये आणि प्रेक्षकांना कळत पण नाही सर. ऐका ना तुम्ही बघून घ्या ना एकदा. हा सुरू. चल का चल. फक्त हो करते बाकी काही पाठ नाहीये तिला. थोडं मागे मागे. हो पाठ करून आली ती. मग ती खीर कोल्ह्याने ताटात वाढली. कर्कोसा ताटातली खीर खाणार कशी बया खाणार कशी खाणार कशी बया खाणार कशी. मग कर्कोसाने आयडिया केली. आयडिया केली आणि मजा आली. मजा आली हा.
बोलवले घरी. पडशील पडशील पुढे पडशील. कशाला घरी बोलवले? कुठले स्टेप शिकवते कळत नाहीये. आमची प्रिया डान्स स्टेप आहे ही. प्रिया डान्स स्टेप आहे? आमची आम्ही नवीन काढली शोधून. घरी बोलवले. मग कोला म्हणाला आलोच मी आलोच मी आलोच मी बया आलोच मी. कर्कोच्याने कोल्ह्याला घरी जेवायला बोलवलं. कशाला मारायला घेता एंट्री हेच कळत नाही. कळत नाही का? दिसतंय लोकांना, बोलून दाखवताय. बरं जाताना बोलताना इथे तरी बोला. इथे येऊन बोलतात, दिसतंय सगळ्या लोकांना तिकडे. ही एक बाई आहे ना, खरंच ना, नुसता डान्स भरलाय अंगात तिच्या. मग कर्कोशाने कोल्ह्याला मोठ्या सुरमईत वाढले. सुरईत वडिलांनी सुरमईत वाढलंय. सुरईत खीर वाढतात, मग त्याचं जात नाही ते तोंड. असं असतं ती गोष्ट. हा काय दमली बाई. मग याचं तात्पुरतं काय आहे बाई. तर लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं. कोल्ह्याला घरी जेवायला बोलावल्यावर त्याला सुरईत खीर देऊ नये. कर्कोच्याला घरी बोलावल्यावर त्याला ताटलीत खीर देऊ नये. अरे काय स्टेप्स आहेत या. समजा कधी पाहुणे घरी आल्यावर पाहुण्यांचं थोबाड बघाव कवा त्याचं थोबाड कर्कोच्या सारखं आहे का मग त्याचं थोबाड कोल्ह्यासारखं आहे का कर्कोच्या सारखं असन तर मग त्याला तुम्ही ताटली देऊ नका बया. मग त्याचं कोल्ह्यासारखं असन तर मग बया त्याला तुम्ही ह्याच्यामध्ये सुरई देऊ नका बया. आणि मग पाहुण्याचं थोबाड बघाव कशासारखंच नसन तर मग त्याला असंच घ्यायला सांगा आणि त्याला म्हणा का बया बया तू इकडनं थोबाड काळ कर. हे कुठलं गाणं आहे. मी तर त्या पाहुण्यांना पकडेन ना आणि जोरात आपटून त्यांना तोडून फोडून मोडून फेकून देणार युनिवर्स मध्ये एकदम लांब एकदम. वा वा, जोरदार टाळ्या. या मराठीच्या शिक्षिका कोणाच्याही नशिबी येऊ नयेत, आम्ही सोडून. बाकी मोकार मस्ती केली त्यामुळे खूप मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसादा. वा बहारदार ॲज युजल. खरं तर ही सिरीज सम्या आणि नमाची आहे, स्पेशली नमाची सिरीज आहे. पण आज तुम्ही तिघांनी कहर केलात त्याच्यात. वा 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 वा. म्हणजे मला आलेला कोल्हा, कचकोरा आणि मधल्या बाईंचा डान्स अभूतपूर्व. बाकी सगळ्यांची परफॉर्मन्स वगैरे सगळे उत्तम. मला एका गोष्टीत जास्त इंटरेस्ट आहे की प्रिया डान्स स्टेप म्हणजे काय. आय लव्ह यू प्रसाद, आय लव्ह यू. मागे एका आपल्या ह्यालाच काहीतरी एक डान्स होता, सगळ्या मुली गरब्याचा नवरात्रीचा डान्स होता. तर सगळ्या मुली नाचत होत्या. तर एक साधारण सगळ्या आम्ही 7-8 जणी अशा नाचत होतो. आणि तर प्रिया ही एकटी स्टेप होती. कोपऱ्यात होती आणि- हा. तर ही स्टेप होती काहीतरी, ही स्टेप होती काहीतरी, ही स्टेप होती. तर एकटा प्रियाचा पाय इथे जात होता वर. ती अशी नाचत होती. एवढी नाचत होती प्रिया. नाचत होती. एवढी नाचत होती. खूप नाचत. त्या स्टेपचं नाव प्रिया स्टेप. प्रिया डान्स. प्रिया डान्स स्टेप. छान, मज्जा आली. बहारदार. वा 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 वा. बिटवीन आम्हाला ही स्टेप पण खूप आवडली. Yes, आई. खतरनाक परफॉर्मन्स होता. तुम्ही सगळेच खूप भारी परफॉर्म करता. दत्तू, बने, शिवा अप्रतिम. म्हणजे एक आणि एक पंच कन्वे झाला, तो फुटला. खूप मजा आली. म्युझिक वर फारच भारी गोष्ट सांगितली. कीप इट अप. थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर मंडळी, विनोदाचं हे साम्राज्य असंच वाढत राहील. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची 100.